चला सुरू करू. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आपलं सॅटर्डे नाईट मेडिटेशन, सॅटर्डे मॉर्निंग मेडिटेशन. आणि सॅटर्डे मॉर्निंग मध्ये आपण एंजल्स ब्लेसिंग्स ह्या विषयावर बोलतो. एंजल्स हा टॉपिक याच्यासाठी आपण घेतलेला आहे की जेणेकरून डे बाय डे आपण जसं जसं आपले क्लासेस समोर जातील तसं तसं आपल्या सर्वांचं एक कनेक्शन एंजल्स सोबत आणखी आणखी वाढत जाईल. आणि जर आपण ह्या एंजेलिक रियाल बद्दल, ह्या एंजल्सच्या जगाबद्दल जर आपण जास्त माहिती गोळा करणे सुरू करून दिली तर एक गोष्ट लक्षात येईल की जसं जसं आपण हळूहळू एंजल्स सोबत कनेक्ट होत जाऊ आणि त्यांची जर आपल्याकडे इन्फॉर्मेशन असली तर आपलं ट्रस्ट आणि त्यांच्या प्रती आपल्या असलेल्या ज्या भावना आहेत त्या आणखी मजबूत होत जातील. जितकं स्ट्रॉंग आपलं बिलीफ राहील तितकं जास्त स्ट्रॉंग आपण पुढे चालून काम करू शकतो. ह्या विषयाला समजून घ्या की तुम्ही सर्वजण जे माझ्यासोबत कनेक्ट झाले निव्वळ हे मॉर्निंग मेडिटेशन करण्यासाठी किंवा नाईट मेडिटेशन किंवा माझा टॉक ऐकण्यासाठी नाही आहे. हळूहळू तुम्ही सर्वांनी डेव्हलप होणे आहे हिलिंग ॲबिलिटी मध्ये. रेकी, एंजल्स, एंजेलिक रेकी आणि त्यांचे हिलिंग चे जे काही प्रकार आहेत ते सर्व शिकणे आहे. का? कारण की काही गोष्टी अशा असते आपल्या लाईफमध्ये ते जर आपण शिकून घेतले तर फक्त प्रॅक्टिस करणे इतकाच भाग उरतो. आणि हा असं नाही आहे की तुम्ही कोणावर डिपेंडेंट आहात. तुमचं स्वतःचं ओन कॉन्शियसनेस, ओन एनर्जी फील्ड आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेले प्रयोग जितकं जितकं तुम्ही डेव्हलप होत जाता हळूहळू हळूहळू डे बाय डे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जसं जसं आपण वय वाढत आहे किंवा आपले वर्ष निघत आहे एंजल्स सोबतची बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होत चाललेली आहे. आणि ही बॉन्डिंग जितकी जास्त स्ट्रॉंग होती तितकं त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहे तुमच्या जीवनात वाढत जाईल आणि जितके एक्सपिरियन्सेस वाढत जाईल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी मोस्ट बेनिफिशियल राहील. जेव्हा तुम्ही कोणाला गाईड कराल किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणता एखादा प्रॉब्लेम आला तुम्हाला माहिती आहे की सोल्युशन इज ऑलरेडी हिअर. दुसरं, लाईफमध्ये जेव्हा ग्रोथ करायची आहे, अपलिफ्ट व्हायचं आहे, तर दोन गोष्टी पहिले समजून घ्या. जर लाईफमध्ये इतकं सगळं चांगलंच चांगलं असतं तर मी का नाही एकदम श्रीमंताच्या घरात जन्माला आलो असतो. पैसा, प्रॉपर्टी, सगळ्या सुखसुविधा, लहानपणीच मला एखादं दुकान, एखादी कंपनी,
माझ्या नावानं असती आणि मी यंग होता होता मी कामही करणं सुरू करून दिलं असतं आणि त्याचं बेनिफिट पण घेतलं असतं. पुढं काय आहे नशिबात माहित नाही, पण आजची स्थिती मी बोलू शकतो. पण मला एक कॉन्शियसनेस मिळालेला आहे. मला एक माझं एक ॲटिट्यूड आहे, एक बिहेवियर आहे आणि ते काय म्हणत आहे, की जर मिळालं नाही, तर मिळव. ओके? ही जी मिळवण्याची जिद्द आहे, ही जिद्द आपल्याला नेहमी काहीतरी संघर्ष करणे याची भावना जागृत ठेवते. आपण नेहमी काहीतरी संघर्ष करण्याची वृत्ती आपली ऍक्टिव्हेट असते. पण हा संघर्ष करताना जर ऊर्जेची कमतरता निर्माण झाली, एनर्जी लेस आपण असलो, आपले व्हायब्रेशन, आपली फ्रिक्वेन्सीज हे लोअर डायमेन्शन मध्ये कनेक्टेड आहे, अशा वेळेस आपण कितीही प्रयत्न केला, तो संघर्ष एक तर उद्देश रहित राहील किंवा रिझल्ट रहित राहील. एक तर त्या संघर्षाला काही उद्देश नसेल. हे कशासाठी संघर्ष करते तर माहित नाही कशासाठी करतात. गोटे मारत आहो फक्त. कुठं मारत आहे माहित नाही. आणि रिझल्ट काय पाहिजे? आंबे. रिझल्ट पाहिजे आंबे. गोटे कुठं मारत आहे माहित नाही. कसं जमणार? आणि तिसरी गोष्ट, जेव्हा गोटे मारण्याचा टाइम म्हणजे परफेक्ट तुम्हाला उद्देश भेटला, आंब्याचं झाड भेटलं, त्याला तुम्हाला गोटे फेकून मारायची आहे. तिथे तुमच्या लक्षात येईल की शरीरात ताकदच नाही. अशा कंडिशन मध्ये आपल्याला आपल्या जीवनाच्या सगळ्या उद्देशावर लक्ष देणे आवश्यक आहे. प्रॉपर जर रिझल्ट आपल्याला पाहिजे, संघर्ष संघर्ष म्हणजे हार्डवर्क प्लस त्याला शक्तीची जोड असली पाहिजे. शक्तीची जर जोड नसेल, ऊर्जेची जर आपल्या जीवनामध्ये कमतरता आहे, तर संघर्षाला काहीही अर्थ उरत नाही. आणि ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट करणे अति आवश्यक आहे. मागच्या क्लासमध्ये आपण बोललो होतो की एंजल्स वर जेव्हा आपण ही चर्चा केली, तर आपण एंजेलिक कॉन्शियसनेस बद्दल बोललो होतो. एंजेलिक कॉन्शियसनेस काय आहे? एंजल्स हे कोण आहेत? ही एक अशी फ्रिक्वेन्सी आहे जी आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. त्या फ्रिक्वेन्सीचे मी काही स्तरही सांगितले होते. जसं माझी स्वतःची एक चेतना आहे, माझी एक थिंकिंग आहे. मी ज्या घरात राहतो, माझ्या घराची एक चेतना आहे, त्यांची एक थॉट प्रोसेस आहे, पूर्ण घराची मिळून. आता मी ज्या वस्तीत राहतो किंवा मी ज्या एरियात राहतो किंवा ज्या लाईन मध्ये मी राहतो, तुम्ही बघाल की तुमच्याच सारखे लोक जवळपास त्याच थिंकिंगचे किंवा त्या बिहेवियरचे लोक त्या एरियात आहेत. तुम्ही टोटल सोसायटीला जेव्हा बघता, तेव्हा तिथे तसे लोक आहेत. जेव्हा तुम्ही पूर्ण एरियाला बघता, एरियाची एक कॉन्शियसनेस आहे. तुम्ही सेक्टरला जेव्हा डिवाइड करता, जसं नागपूर आहे तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दक्षिण पश्चिम उत्तर पश्चिम पूर्व पश्चिम असं जे आपण उत्तर पूर्व, हे जेव्हा आपण डिवायडेशन करतो, तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक सेक्टरमध्ये काही विशिष्ट प्रकारचे कम्युनिटी किंवा लोक राहतात आणि त्यांची चेतना एकसारखी आहे. कोणतं कोणतं सेक्टर रिलिजियस असते, एखाद्या जागेवर काहीच नाही. एखाद्या जागेवर खूप दंगा करणारे लोक आहेत, एखाद्या जागेवर खूप अल्कोहोलिक लोक आहेत. एखादा एरिया हार्डवर्क लोकांनी भरलेला आहे, एखादा एरिया रिच लोकांनी भरलेला आहे, एखादा एरिया जिकडे कंपन्याच कंपन्या आहेत, एखादा एरिया जिकडे लक्झरीच लक्झरी आहे. का?
कारण की ती त्या जमिनीची, त्या एरियाची एक चेतना आहे. जशी चेतना होती तसे लोक तिकडे अट्रॅक्ट झाले आणि त्या हिशोबाने त्यांनी व्यवसाय बांधले, कामं केले, घरं बांधले, जे काही आहे डेव्हलप झालं. आता रिजन, एका रिजनची एक कॉन्शियसनेस आहे. नागपूर रिजन, अमरावती, यवतमाळ, वर्धा, ही आहे. डिस्ट्रिक्टची आपली अलग कॉन्शियसनेस आहे. स्टेटची अलग कॉन्शियसनेस आहे. तुम्ही बघा ना, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेला, डायरेक्ट लँग्वेज चेंज होते. म्हणजे काय आहे, कॉन्शियसनेस बदलली पूर्णपणे. एका नेशनची एक कॉन्शियसनेस आहे, काही इथिक्स आहे, काही हिस्ट्री आहे. सडनली तुम्ही सिंगल बाउंड्री चेंज करून दुसऱ्या नेशन मध्ये जा, तिकडे सगळं काही अलगच आहे. लँग्वेज अलग आहे, तिथले व्यवहार अलग आहे, तिथली कम्युनिटी, तिथला माइंडसेट अलग आहे. चेंज झाला कॉन्शियसनेस. सेम पूर्ण पृथ्वी अलग कॉन्शियसनेस आहे. ते प्रत्येक, म्हणजे आता इथे तुम्ही लक्षात घ्या, जर ह्युमन बिहेवियर मध्ये छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये अलग अलग कॉन्शियसनेस आहे आणि पृथ्वीची आपली अलग कॉन्शियसनेस आहे, म्हणजे 100% पृथ्वीसारखे अनेक पृथ्व्या असायला पाहिजे, यांची अलग अलग कॉन्शियसनेस आहे. तर ह्युमन कॉन्शियसनेस आणि एक्स्ट्रीम हायर वर गॉड कॉन्शियसनेस, ते पॉवरफुल आहे, एनलाइटन आहे, विजडमने भरलेला आहे, डिवाइन आहे एकदम. पण गॉड कॉन्शियसनेस आणि ह्युमन कॉन्शियसनेसच्या मधात आणखी एक लेअर आहे. ती लेअर कशाची आहे? ती लेअर आहे, त्याला आपल्या फ्रिक्वेन्सीमध्ये अल्फा फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याला आपण सपोर्टिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतो, सपोर्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतो. म्हणजे ते असं तत्व आहे मधातलं, जे ह्युमन कॉन्शियसनेस सोबत सुद्धा कनेक्टेड आहे आणि गॉड कॉन्शियसनेस सुद्धा कनेक्टेड आहे. हे मधातलं आहे. आणि हे जे मधातलं कॉन्शियसनेस आहे, त्या कॉन्शियसनेस मध्ये अलग 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 स्तर आहे. त्याच्यापैकी एक म्हणजे यक्ष आहे, गंधर्व आहे, किंकर आहे, देवपुरुष आहे, एंजल्स आहेत, पितृलोक आहे, जे आपल्या ह्या पृथ्वीवर जे हायली एनलाइटन किंवा एकदम देवपुरुष होऊन गेले, त्यांचं स्वतःच एरिया आहे, त्यांचं लोक आहे स्वतःच. तिथे त्या चेतना राहतात. काही योगी आहे, ज्यांची डेथ झाली, त्यांच्या चेतना तिथे आहे, ज्या ऑलवेज सपोर्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत. ह्या सगळ्या कॉन्शियसनेस पैकी एक कॉन्शियसनेस आहे एंजेलिक कॉन्शियसनेस. आणि त्या कॉन्शियसनेसचं जे क्षेत्र आहे, त्याला आपण काय म्हणू? एंजेलिक रियाल. रियाल म्हणजे क्षेत्र, जिथे एंजल्स राहतात म्हणा, किंवा एंजल्सची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी आहे. ते झालं आपलं एंजेलिक रियाल. काय आहे ह्या एंजेलिक रियालचं महत्व समजा. जशी आपली अर्थ डायमेन्शन आहे, तसं ते एंजेलिक डायमेन्शन आहे. आणि ह्या ठिकाणहून त्यांचं आपल्या पृथ्वीसोबत एक एनर्जी ग्रीड आहे. एनर्जी ग्रीड म्हणजे त्या ठिकाणून सहज आपल्या पृथ्वीवर त्यांचे व्हायब्रेशन्स, त्यांच्या ऊर्जा आपल्याकडे पोहोचत आहे. म्हणजे असं आपण एक असं आध्यात्मिक क्षेत्र असं म्हणू शकतो की तिथे उच्चतर स्तरांचे व्हायब्रेशन असलेले, हायर व्हायब्रेशन, हायर फ्रिक्वेन्सी असलेले जीव किंवा देवदूत
त्या ठिकाणी निवास करतात. आणि यांचं काम काय आहे? हे संदेशवाहक आहेत. संदेशवाहक म्हणजे डिव्हाइन नॉलेज, संदेश आपल्यापर्यंत घेऊन येतात. ते रक्षक आहे आपले, ते सपोर्टिव्ह आहेत. ते सांसारिक जग आणि ईश्वरीय जग याच्या मधातलं मध्यस्थी म्हणून काम करतात. आणि आपल्यासोबत कनेक्शन स्थापित करताय. थोडस जर आपले व्हायब्रेशन ऑन झाले, थोडीशी आपली चेतना जर हायर, तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की जितकेही सक्सेसफुल लोक आहेत, प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती एका वेळेवर एक गोष्ट बोलते की हे मी नाही केलं, हे मला कोणीतरी सांगितलं, मला कोणीतरी करायला लावलं, मला वारंवार अशा प्रेरणा येत होत्या आणि मी ते केलं. हे प्रेरणा देणारा कोण आहे? काल मी असंच एक आपला क्लास सुरू होण्याबद्दल एक व्हिडिओ बघत होतो. त्याच्यामध्ये मला त्यांचं त्या संगीतकार आहेत, म्हणजे संगीतकारच आहेत, मी नाव नोट डाऊन नाही केलं, पण त्यांचं ते पॉडकास्ट होता, काय होतं, पण 5 मिनिटाची क्लिप आली होती. तर त्यांनी म्हटलं, त्या व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इतकंच सुंदर संगीत बनवता, तुम्हाला हे कसं काय येते? ते म्हणलं नाही, हे रॉंग थिंकिंग आहे. फॉरेन मध्ये जेव्हाही कोणतं संगीत निर्माण केलं जाते, 3 जण असतात: कंपोजर, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं, एक कंडक्टर, प्लेयर. म्हणजे एक व्यक्ती कंपोज करेल, एक व्यक्ती त्या कंपोज केलेल्या संगीतला प्ले करेल, आणि एक मदत कंडक्टिंगचा रोल निर्माण प्ले करते. तर त्यांनी म्हटलं की इंडियन कल्चरमध्ये असं आहे, कंपोजर पण स्वतःच असतो, कंडक्टर पण स्वतःच असतो, आणि प्ले करणारा जो परफॉर्मर तो सुद्धा स्वतःच असते. पण हे रॉंग थिंकिंग आहे. आमच्या अनुभवात असं आहे की त्या संगीतच्या एका मोमेंटमध्ये आमचा माइंडसेट, आमच्या फ्रिक्वेन्सी, आमचं कॉन्शियसनेस असं कुठेतरी विलीन होऊन जाते की ऑटोमॅटिकली काही वर्डिंग, काही कंपोज केलेलं स्ट्रक्चर असं डाउनलोड होते. असं फील होते की काहीतरी वरून येत आहे. आणि त्या फिलिंग मध्ये एक कंडक्टर, त्याचा सुद्धा आम्हाला अनुभव येते की तो व्यक्ती स्पेशली त्या व्हायब्रेशनला ह्या बॉडीसोबत जोडून देत आहे. आणि अक्षरशः असं फील होते की ते स्वतः म्हणत आहे की हे तू प्ले कर. आणि जेव्हा आम्ही ते प्ले करतो, त्याच्यानंतर आमचे कोणी स्टुडंट आहे, कोणी चांगले लोक आहेत, ते म्हणतात की सर याची आम्हाला हे द्या, रायटिंग रिटर्न फॉर्म द्या. ते आय डोंट नो, त्याचा रिटर्न फॉर्म आहेच नाही, हे काय होतं माहित नाही, आलं उतरलं बोलून दिलं. आता पुन्हा त्याच्यावर जाण्यासाठी आम्हाला आमचेच रेकॉर्डिंग ऐकावं लागते की बाबा नेमकं मी काय बोललो, नेमकं मी कोणतं संगीत प्ले केलं, हे कसं काय झालं, हा राग, हे नवीन कॉम्पोजिशन हे कुठून आलं, ते आम्हाला नेहमी कुठून आलं, पण आलं. पण लोकांसमोर मिरवण्यासाठी, तो इगो सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणावं लागते की वाव आम्ही केलं. आणि समोरच्या म्हणते की वाव गुरुजी, यू आर व्हेरी ग्रेट, यू आर व्हेरी ग्रेट म्युझिक कंपोजर. अंदर माहिती असते, आम्हाला माहित नाही ते कुठून आलं. तर हे जी भावना आहे ना, ही ती एंजेलिक भावना आहे, की जिथे कोणीतरी हायर बिईंग तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला काहीतरी संदेश देतात, काहीतरी प्रेरणा देतात की हे कर, हे कर, सतत. आणि ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणाच आपल्याला मग हळूहळू त्या रस्त्यावर चालण्यासाठी प्रवृत्त करते. आणि आपण म्हणतो माहित नाही, सगळं आपोआप होत चाललं, सगळं आपोआप होत चाललं, वस्तू मिळत आहे, लोक मिळत आहे, काम होत आहे, बस होऊन राहिलं. करून कोण राहिलं माहित नाही, कोण करताय. ही जी भावना असते ना की माहित नाही कोण करताय, तिथं कोणीतरी डिव्हाइन काम करताय.
आणि ऍक्च्युअल डिव्हाइन इतकं गॅप आहे आपल्यामध्ये की ती अवस्था आपली नाही ही सुद्धा आपल्याला माहित असते. डिव्हाइन काम करत आहे पण माझी डिव्हायनिटीची अवस्था नाही आहे. मग नेमकं कोण काम करत आहे? डिव्हाइन आणि मी याच्या मधात हे जे आहे ना मदत करणार क्षेत्र, हे कंडक्टर, त्यांनी जे कंपोज केलेलं आहे, डिव्हाइननी जो प्लान माझ्यासाठी रेडी करून ठेवलेला आहे, कंपोज करून ठेवलेला आहे, मी परफॉर्मर आहे त्याचा, त्या प्लॅनला माझ्यासोबत जोडून देण्याचं काम हे कंडक्टर करत आहे. कोण? एंजल्स. बाकी आपापल्या परीने तुम्ही ज्या तत्वासोबत कनेक्ट होत असाल तो ठीक आहे. आणि एंजल्स म्हणत असताना आपल्याला काय माहिती एंजल्सच कनेक्ट होत आहे म्हणून? कोणी दुसरंही राहू शकते, कोणी एखादं स्पिरिच्युअल बिईंग राहू शकते, कोणी निम्म कोटीचा देव राहू शकते, आपले पितृ राहू शकतात, आपले कुळातले देव राहू शकते, माहित नाही कोण राहू शकते. पण आपण सध्या अशा फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो सपोर्टिव्ह आहे, जो प्रोटेक्टिव्ह आहे, जो आपल्या जीवनामध्ये एक कंडेन्सर म्हणून काम करेल, कंडक्टर म्हणून काम करेल. आणि मला काय पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी, ते प्राप्त करण्या अगोदरच मी मला त्याच्याशी संबंधित सोल्युशन मिळणे सुरू होऊन जाईल. हे सोल्युशन आणून देणारा कोण? माहित नाही. हे थॉट आणून देणारा कोण? माहित नाही. काम होत कसं आहे? माहित नाही. हा जो माहित नाही वर्ड आहे ना, हाच एंजल्स आहे. आणि जर आपण त्याला कॉन्शियसली समजून घेतलं, याच्या कोणीतरी आहे जे सूक्ष्म रूपात माझी मदत करते प्रत्येक वेळेस, आणि आता जर मी कॉन्शियसली त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी माझे व्हायब्रेशन, माझे फ्रिक्वेन्सी त्यांच्याशी कनेक्ट केलं, ऑटोमॅटिकली काहीही न करता माझ्या शरीरातली जी ऊर्जा आहे ते एंजेलिक फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट होणे सुरू होऊन जाईल. आणि ह्या बॉडीच्या एनर्जीला, व्हायब्रेशनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी जर मला 7 चक्रा मेडिटेशन शिकणे आहे, जर मला रेकी शिकणे आहे, मला एंजेलिक हिलिंग शिकणे आहे, ते आपण केलं पाहिजे. एंजेल्स आपल्याला दिसू शकत नाही, पण त्यांच्या त्यांच्या डायमेन्शन मध्ये एंजेल्स हे फिजिकली अवेलेबल आहे. खूप सारे आपल्या पृथ्वीवर पण असे लोक आहेत ज्यांची चेतना इतकी सटल झालेली आहे, इतकी हलकी झालेली आहे की ते एंजेल्सला बघू शकतात, बोलू शकतात. ते एंजेल्सच्या डायमेन्शन मध्ये, एंजेलिक रियाल मध्ये येणं जाणं करू शकतात. ह्या लेवलवर डेव्हलप झालेले लोक आहेत. जसं आपण म्हणतो ना, मला देव दिसला, मी देवाशी बोललो, असे लोक आहेत ना आपल्या आपल्या इकडे सोसायटीमध्ये पण. ते म्हणतात की मी जाऊन येतो, तशाच टाईप. हे एक असं एनर्जीचं कनेक्शन आहे स्टार सिस्टम सोबत, जिथून आपण असेस करतो ह्या डिव्हाइन एनर्जीला. आणि जितकी ऊर्जेची आपल्याला गरज आहे तितकी ऊर्जा आपण काय करत जातो? डेव्हलप करत जातो, वाढवत जातो. तिथून देणारे तयार आहे, आपण इकडे घेणारे तयार आहोत. काही लोकांचं कनेक्शन आहे स्पिरिच्युअली, ते एंजल सोबत कनेक्टेड असतात. आपण जर अशा व्यक्तींसोबत कनेक्ट झालो तर आपल्याही जीवनामध्ये ते एंजेलिक फ्रिक्वेन्सीज फ्लो होणं सुरू होऊन जाते. स्पिरिच्युअल कनेक्शन जर आपल्याला स्ट्रॉंग करणे आहे तर आपल्याला एंजेलिक डायमेन्शन सोबत, एंजेलिक रियाल सोबत कनेक्ट करणे आवश्यक आहे. का? कारण की हे आपल्या जीवनाचं स्पिरिच्युअल विजडम आणि पर्पज आपल्याला मिळवून देण्यासाठी मदत करतात. आणखी काय करू शकतात एंजल्स? डिव्हाइन विल. डिव्हाइन म्हटलं, डिव्हाइनचा अर्थ काय झाला? परमेश्वर, एक हायर अल्मायटी, त्याची इच्छा. म्हणजे इथे मी स्पिरिच्युअलिटी करावं, मला थोडस मेडिटेशन आवडते, मला देव आवडतो, किंवा मला ह्या कथा वाचणं आवडते, हे इथली ह्या जगाची माझी अवस्था. पण
मी का बरं स्पिरिच्युअल बनत आहे? किंवा कोणी कोणी असा व्यक्ती आहे एक्स्ट्रीम निगेटिव्ह, लाईफ मध्ये टोटल निगेटिव्हिटीच निगेटिव्हिटी आहे. दुःख, पीडा, त्रास, कष्ट भयंकर. आणि सडनली तो व्यक्ती हायर एनर्जी फील करत आहे, तो लव्ह अँड लाईट फील करत आहे, तो पीस, हार्मोनी फील करत आहे. एखादा व्यक्ती जीवनात त्यांनी कधी देवाचं नाव घेतलं नसन, त्याचा एखादा भयंकर ऍक्सिडेंट होते, तो काही दिवस कोमामध्ये राहते आणि तिथून जेव्हा वापस येतो, तो सडनली चेंज झालेला व्यक्ती आहे अचानक. आणि तो म्हणते की मी जेव्हा ऍक्सिडेंट झाला, माझ्यासोबत असं कोणातरी व्यक्तीचं कनेक्शन झालं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझा ऍक्सिडेंट का झाला, तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तुझे कोणते कर्म होते. त्या कर्मला ह्या ऍक्सिडेंटच्या थ्रू क्लिअर केल्या गेलं. त्याच्यानंतर आता तुला जी लाईफ मिळालेली आहे, या लाईफ मध्ये तुला असं अशा प्रकारचं काम करायचं आहे. आणि तो व्यक्ती तुटून पडते ते काम करासाठी. कसं? ते जे डिव्हाइन विल आहे, म्हणजे जे परमेश्वराची इच्छा आहे, ती इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचून देणे, हे त्यांचं काम आहे. ते ह्युमन फ्री विलच्या नाही. ह्युमन फ्री विल म्हणजे एंजेल्सला असं वाटलं की ह्या व्यक्तीच्या जीवनात आपण जर काहीतरी हस्तक्षेप करायचा आहे, काहीतरी चांगलं व्हॅल्यू ऍड करायची आहे, ते करणार नाही. बिलकुल नाही करणार, जोपर्यंत तुम्ही त्यांना इन्व्हाइट करत नाही. इन्व्हाइट केल्यानंतरच ह्या गोष्टी सुरू होतील. ओके. म्हणजे इन्व्हिटेशन आपल्याला देणे आहे, मदतीची हाक सदैव मागणे आहे. आता हा नका प्रश्न विचार करू की कोणत्या एंजेल्स, काहीच नाही. फक्त आपल्याला त्या अल्फा कॉन्शियसनेस सोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्या सपोर्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्या एंजेलिक रियान सोबत कनेक्ट व्हायचं आहे. बाकी कोण आपला आहे तो आपोआप येईल. आणि बघा, काल एक जॉईन नाही झाल्या वाटते आज ना, काल एका जणांचा कॉल आला, शोभना म्हणून आहेत त्या. तर बोलता बोलता एंड मध्ये त्यांचं काय म्हणणं पडलं, मैं बहुत दिन से ढूंढ रही थी, मुझे मेडिटेशन सीखना है, कुछ तो स्पिरिचुअल करना है, लेकिन क्या करूं कैसे करूं समझ में नहीं आ रहा था. तो मेरे फ्रेंड के जीवन में मुझे कुछ अच्छे परिवर्तन दिखने शुरू हो चुके हैं, तो इसीलिए मुझे ऐसा लगा कि आपके साथ कनेक्ट होना चाहिए. पण पहिला प्रश्न तिने काय बोलली, वाक्य काय बोलली ती, मी खूप दिवसापासून हा विचार करत आहे. म्हणजे ऑलरेडी तिने फ्रिक्वेन्सी सोडणे, व्हायब्रेशन सोडणे सुरू करून दिले होते. कुठंतरी ते व्हायब्रेशन कोणीतरी पकडले. कोणी पकडले? आपण म्हणू एंजेल्सनी पकडले. ते व्हायब्रेशनला घेऊन एंजेल्सने शोधलं की बाबा ह्या व्यक्तीच्या जीवनात मेडिटेशन शिकवणारं किंवा ह्या एनर्जीला शिकवणारं, काहीतरी नॉलेज देणारं कोण आहे. तर तिच्यासोबत माझी फ्रिक्वेन्सी मॅच झाली असेल, किंवा तिच्या मैत्रिणीची फ्रिक्वेन्सी मॅच झाली असेल. तिथून ते सिग्नल तिला मिळालं की तू जाऊन तिला सांग. तिने सांगितलं की एक असे असे सर आहेत, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. तिने मला कॉल केला. काल रात्री जॉईन झाल्या होत्या, पण मे बी वेळ झाला असेल तर उठल्या नाही. आणि माझ्यासोबत कनेक्शन स्थापित झालं. किती दिवस राहतात ते नंतरचा विषय. पण असं कसं होऊ शकते की माझ्याच पर्यंत आले, की माझ्या सारखे बाकीचे लोक नसतील का त्यांच्या लाईफमध्ये? असायलाच पाहिजे. पण माझ्यासोबत का? काहीतरी कनेक्शन आहे. हे कनेक्शन स्थापित करून देणारं कोण होतं? हे एंजेल्स आहे. ह्या गोष्टी आपोआप होतात. माझ्या जीवनामध्ये काहीतरी डिवाइन विल, काहीतरी डिवाइन प्लॅनिंग असेल, ते आणून देण्याचं, त्याच्याशी कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे? एंजेल्स करणार आहे. यांच्यामध्ये असे काही तत्व आहेत
ज्यांच्यासोबत त्यांना स्पेसिफिक रोल दिलेला आहे. ते मनुष्य जीवनामध्ये इंटरफिअर करत नाही, ते फक्त रोल प्ले करतात. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला नवग्रह म्हणतो, एलिमेंटल गॉड्स म्हणतो. हा तसाच काहीतरी प्रकार आहे, जो फॉरेन मध्ये जे लोक आहेत त्यांनी नोट डाऊन केला. अशा प्रकारे त्यांनी नोट डाऊन केलेला आहे. ते त्याला हेरारकी म्हणतात. हेरारकी. हेरारकी म्हणजे ते असे एंजेल्स आहेत ज्यांना असाइन केलेलं आहे त्यांच्या स्पेसिफिक रोलसाठी. त्यांचं लक्ष आहे आर्क एंजेल्सवर, आणि आर्क एंजेल्सचं लक्ष आहे एंजेल्सवर. आणि ह्या एंजेल्स कोण आहेत समजून घ्या, आपण त्याला गार्डियन एंजेल्स म्हणू. प्रत्येकाचे आपल्या स्वतःचे एंजेल्स ना. तर ह्या ज्या हेरारकी आहेत यांच्याकडे टोटल डिव्हाइनचं काम दिलेलं आहे, ह्या युनिव्हर्सचं काम दिलेलं आहे. तुम्ही जर ह्या एंजेलिक सिस्टमला जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल का यांचं कनेक्शन अर्थ सोबत आहे, सोलर सिस्टम सोबत आहे. म्हणजे शेवटी तेच झालं, ज्यांना आपण देव म्हणतो ते त्यांना एंजेल्स म्हणतात. तर छोट्या एंजेल्स पासून हायर लेवलचे एंजेल्स असे त्यांचे स्तर त्यांनी निर्माण केलेले आहे. अग्नीचा देवता, लाईटचा देवता, नियर टू गॉड अँड गॉडेसेस. आता नियर टू गॉड अँड गॉडेसेस म्हणजे आता आपण जसं देवीचं स्वरूप बघतो, पार्वती आहे, तिच्यासोबत दोन सखी आहे, जया, विजया. शिवजी आहे, दोन तीन जण त्यांच्यासोबत आहेत, नंदी, भृंगी, शृंगी, वीरभद्र. विष्णू आहे, विष्णू सोबत पण त्याच्या दारावर दोन द्वारपाल आहेत, जय विजय. म्हणजे प्रत्येकासोबत, जसे ब्रह्मा आहे, ब्रह्मा ब्रह्मा ते एकटे होते. त्यांचं असं म्हणणं की ते एकटे होते, त्यांना असं वाटतं कोणीतरी पाहिजे. त्यांनी आपले मानसपुत्र निर्माण केले, आणि मग त्यांनी जगात जाऊन आपलं आपलं काम केलं. म्हणजे काय झालं, ब्रह्मा आणि हे ह्युमन वर्ल्ड याच्या मधातले ते असे तत्व होते ज्यांचं कनेक्शन देवांसोबत पण इझिली होतं आणि माणसासोबत पण इझिली होतं. हीच ती लँग्वेज आहे आपली. इथे आपण त्यांना देव म्हटलं. फॉरेनचे लोक त्यांना हायर लेवलवर हायर एंजेल्स म्हणतात, जवळपास सारखं. काही एंजेल्स आहेत त्या फुल ऑफ नॉलेज, विजडमने भरलेले आहेत. आपल्याकडे सुद्धा तसे ज्ञानाचे देवता आहेत, सारखाच प्रकार आहे. काही एंजेल्स खूप स्ट्रॉंग पॉवर धरून आहेत, जगामध्ये काहीतरी दिव्य करायचं आहे. म्हणजे ते त्यांना असं म्हणू नये आपण, भगवंताचं, देवाचं मुकुट त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणजे किती लोड आहे त्यांच्यावर, किती प्रेशर किंवा किती रिस्पॉन्सिबल वर्क, म्हणजे देवाचं मुकुट त्यांच्या हातात आहे अशासारखं. आणि कोणीतरी व्यक्ती जो वंडरफुल माइंडसेट घेऊन आहे, स्ट्रॉंग त्याचं इंटेलेक्ट आहे, विजडम आहे, पर्पज आहे लाईफचं, त्याला ते मदत करतात काहीतरी डिव्हाइन रेडी करण्यासाठी, भव्य दिव्य निर्माण करण्यासाठी. काही एंजेल्स आहेत जे ट्रूथ, लव्ह, जस्टिस, ऑर्गनायझर, मनी मेकर, काइंडनेस, पीसफुलनेस ह्या एरियामध्ये काम करत आहे. त्यांचं तेच काम आहे. काही एंजेल्स फेथ आहे, ट्रस्ट आहे, डिव्हाइन ग्रेस आहे, ब्लेसिंग्स आहे, पीसफुलनेस आहे, करेज आहे, स्ट्रेंथ आहे. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉटचं निर्माण करणे किंवा डिव्हाइन नॉलेजला ह्या बॉडीमध्ये परसिव्ह करणे, मिरॅकल्स करून आणणे. तुमच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडतील ते देव शब्द असतील, म्हणजे देव बोलले इतक्या लेवलवर तुमचं कनेक्शन त्या ठिकाणी करून देतात.
स्पिरिच्युअलिटीमध्ये स्ट्रॉंग कनेक्शन निर्माण होते आपलं. अशाही एंजल्स आहेत, ते आपल्याशी जेव्हा कनेक्ट होतात तर तो पर्टिक्युलर व्यक्ती ह्या फॉर्म मध्ये बोलायला लागते किंवा व्यक्त व्हायला लागतो. तो व्यक्ती व्यक्त होत आहे की नाही, त्याच्या थ्रू त्या एंजल्स व्यक्त होत आहे. काही एंजल्स आहेत जे पॉवरला घेऊन आहे, वॉरियर एंजल्स म्हणू आपण त्यांना, सोल्जर एंजल्स. एखादं मोठं मिशन जेव्हा रन करायचं असते ना, तर खूप ज्यांना ऑरा बघता येतो, हाय लेवलचे ऑरा बघणारे, माझ्यापेक्षा मी तर काहीच नाही त्यांच्यासमोर, असे भयंकर मोठे लोक आहेत, एका नजरेत असे सगळं बघतात कोण कोण कनेक्टेड आहे. त्यांची ती नजर आहे, ते सांगते त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या मागे हजारोच्या संख्येने शक्त्या चालत आहे. आपल्या आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण त्याला शक्ती म्हणतो. काहीतरी शक्ती चालत आहे त्याच्या मागे, आणि हजारो शक्ती चालत आहे, एक नाही हजारो. आणि ते हजारो शक्ती चालत आहे, त्याच्यामुळे तो व्यक्ती ऍज अ किंग सारखा जगत आहे. पॉलिटिशियन्स लोक, त्यांची ऑरा बघायला तुम्हाला दिसेल की अननोईंगली त्यांच्या मागे किती सारे सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह एनर्जी चालत आहेत. त्यांना माहित नाही ते कोण्या जन्माची पुण्य घेऊन आले, पण त्यांच्या नावाला डाग लागत नाही, काही करून तर काहीच होत नाही. मस्त हा 80-85 वय वर्ष जीवन जगतात, फुल दारू, अल्कोहोल, सिगरेट, नशा, पार्टी, एन्जॉयमेंट सगळं करतात, त्यांच्या शरीराला धक्का लागत नाही. कुठून पॉवर येते माहित नाही. जे आपले हिरो लोक आहेत, ऍक्टर्स, तुम्ही बघा, जसं जसं वय वाढते त्यांचं तसे तसे यंग होतात. जेव्हा त्यांचे यंग यंग तुम्ही फोटो बघा, ते हिरो बोलण्याच्या लायकीचे पण नाही राहत. आपल्याला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला तर आपला आपल्या एरियातला एखादा पोरगा आहे, आपल्या नात्यातली एखादी मुलगी आहे. पण तुम्ही बघा, जसं जसं वय वाढते तसे तसे ते डेव्हलप होतात. बॉडी डेव्हलप होते, चेहरा डेव्हलप होते, केस आणखी चांगले होतात, आणखी आणखी त्यांच्यामध्ये स्किल बाहेर येऊन पडते, त्यांचं वाणी चेंज होते. त्यांच्या मागे खूप सारी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती चालत आहे. ठीक आहे. तर ह्या पॉवर एंजल्स मध्ये आपण आर्क एंजल मायकलला धरतो. ते प्रोटेक्टिव्ह आहे, ते प्रोटेक्शन देणारे आहे. आपल्या याच्यामध्ये पण आहेत ना असे, भैरव आहे, वीरभद्र आहे, हनुमान आहे. ते आपल्या लँग्वेजमध्ये प्रोटेक्टिव्ह गॉड आहे. आणि पक्क काहीच नाही की ज्यांना आपण देव म्हणतो, तो देवच आपली मदत करायसाठी येते, की देवाच्या बदल्यात कोणीतरी देवाचे दूत मदत करायसाठी येतात. प्रत्येक वेळेस हनुमानजीला आवाज दिल्यावर हनुमानजीच येते, भगवतीला आवाज दिल्यावर भगवतीच येते, दुर्गाला आवाज दिल्यावर दुर्गाच येते असं नाही. त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह येतात. कोणताही देव इतका सहज येत नाही आपल्या जवळ, त्याची ऑरा इतकी मोठी आहे, आपण त्याला होल्ड नाही करू शकत. है ना, आपला 10 वॅटचा बल्ब, तो 1000 वॅटचा बल्ब, 1000ची पॉवर आपल्या जवळ येईल तर आपला भ्रष्ट होऊन जाईल. म्हणून खूप सारे लोकांचा हा प्रश्न असतो की देवदेव जास्त केलं, कुंडलीने जागरण केलं तर माणूस भ्रष्ट होते. भ्रष्ट म्हणजे हाय व्होल्टेज सोबत कनेक्शन जोडून घेतलं, सहन नाही करता आलं. म्हणून मध्यस्थी पाहिजे, गुरु पाहिजे, एखादं एंजल्स पाहिजे, एखादा सौम्य देव पाहिजे, एखाद्या सिद्ध व्यक्तीची, एखाद्या साधू संतांची कृपा पाहिजे. ही कृपा कोण आहे, याच्या मागे ह्या छोट्या छोट्या, ज्याला आपण एंजल्स म्हणतो, असे सूक्ष्म जीव, डिव्हाइन बिईंग्स आपल्या मदतीसाठी आपल्या सोबत कनेक्ट होतात. आणि आपण म्हणतो की अरे, जेव्हापासून आहे ना त्या गुरुजीचा आशीर्वाद भेटला ना, तेव्हापासून या सगळं चांगलं होत आहे. काय चांगलं होत आहे, एक एंजल्स तुम्हाला मिळाली, त्यांच्या जवळून एक देवदूत, एखादा सूक्ष्म जीव तुमच्यासोबत कनेक्ट झालेला आहे, आणि ते तुम्हाला आता मदत करत आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा हाक मारता गुरुजीच्या नावाने, तेव्हा तेव्हा तो सूक्ष्म तत्व तुमची मदत करायसाठी समोर येते. हे ते बघू शकतात जे ऑरा बघते. त्यांना माहित असते की अरे, याच्यासोबत हे कनेक्ट आहे. ठीक आहे. काही एंजल्स असे आहेत जे प्रिन्सिपलला धरून चालतात. इथिक, विजडम, गायडन्स, नॉलेज, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, बिहेवियर, ऍटिट्यूड, बिलीफ, परसेप्शन्स, हे जे प्रिन्सिपल्स आहेत आपल्या जीवनातले, त्या प्रिन्सिपल्सला आपल्या लाईफमध्ये ते घेऊन येतात आणि आपल्याला रिमाइंड करून देतात
तुमच्या जीवनाचा हा उद्देश आहे आणि हा मार्ग आहे आणि ह्या ह्या वेळी तुम्हाला चालायचं आहे. काही एंजेल्स जे एंजेलिक रियालमध्ये हायर लेवलवर आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? आर्क एंजेल्स. आर्क एंजेल्स म्हणजे एक हायर रँकिंग ऑफ एंजेल्स फ्रॉम हेवन किंवा बिलो टू गॉड, देवापेक्षा कमी, देवाशी कनेक्टेड किंवा डिव्हाइन सोबत कनेक्टेड, हे युनिवर्स सोबत कनेक्टेड असलेले एक हायर बिईंग, ज्यांचं विजडम आहे हिलिंग करणे. जे असे एंजेल म्हणजे एंजेल्स आहेत जे त्यांच्यापेक्षा खालच्या एंजेल्सवर, स्पिरिट ह्या डायमेन्शनवर रूल करतात आणि त्यांच्यावर अधिकार आहे. कोणताही एंजेल्स, कोणताही जीव यांची परमिशन घेतल्याशिवाय काम करणार नाही. आणि हे आर्क एंजेल्स यांच्यापेक्षा हायर जे आहेत, हेरार्की जे म्हटलं आपण, त्यांची परमिशन घेतल्याशिवाय काम करणार नाही. हे जे हेरार्कीज आहेत ह्या अल्मायटी डिव्हाइन गॉडचं परमिशन घेतल्याशिवाय काम करणार नाही. म्हणजे तुम्ही जर देव देव करत असाल डायरेक्ट हायर सोबत, डायरेक्ट काम करणार नाहीच कोणी. काम करतील स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. अल्मायटी म्हणा, गॉड म्हणा, इनफायनाईट एनर्जी सिस्टम म्हणा, त्यांच्या खाली त्यांचे आदेश पालन करणारे काही एक सिस्टम असतील, त्यांच्या खाली आणखी एक सिस्टम असेल, त्याच्या खाली आणखी एक सिस्टम असेल, त्याच्या खाली आणखी एक सिस्टम असेल, जे जनरल आहे एकदम. आपण याला असं धरून चाला, राष्ट्रपती आहे टॉप मोस्ट ऑथॉरिटी, पण कोणत्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही. टॉप मोस्ट ऑथॉरिटी आहे बरं, पण इन्व्हॉल्वमेंट कशातच नाही. त्याच्या खाली पीएम, मग त्यांचं एक पूर्ण मंत्रिमंडळ, त्याच्या खाली है ना आपलं जे राज्य आहे त्याच्या लेवलवर मंत्री, त्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण, मग त्याच्या अंडरमध्ये त्यांचं मंत्रिमंडळ, मग त्याच्या खाली येतो आपण आपल्या क्षेत्राशी रिलेटेड विधान परिषद, विधानसभा, हे जे आपले नगर परिषद, आणि त्या नगर परिषद मधला नगरसेवक, त्याचं एक आपलं मंत्रिमंडळ छोटं. त्याच्याही आपण खाली येतो, गावाखेड्याच्या लेवलवर जातो, ग्रामपंचायत, तिथला सरपंच, आणि त्याचंही एक छोटंसं मंत्रिमंडळ. त्याच्याही खाली आपण जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला कार्यकर्ते दिसते, आणि कार्यकर्तेमध्ये विभाग प्रमुख, कार्यप्रमुख, भाग प्रमुख, हे असे पण जुळलेले लोक आहेत. म्हणजे बघा सुरुवात कुठून झाली? राष्ट्रपती पदापासून कुठपर्यंत आली? केंद्र प्रमुख, भाग प्रमुख पर्यंत. बरोबर आहे. अशाच प्रकारे हे डिव्हाइनचं स्ट्रक्चर असते. गॉड अलग लेवलवर आहे, त्याच्या खाली अलग काही तत्व आहे, त्याच्या खाली अलग काही आहे, त्याच्या खाली अलग काही आहे. असे गॉड लेवलवरून स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, लेवल वाईज पॉवर्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी अनुसार स्तर निर्माण झाले. उच्च कोटीचे देव, निम्न कोटीचे देव, आपण सगळ्या गोष्टीला देवच म्हणतो. अशा प्रकारे हे आर्कएंजेल्सचं कनेक्शन गॉड सोबत आणि ह्युमन सोबत दोघांसोबतही असते. ते विजडम आणतात, आपल्या जीवनामध्ये हिलिंगला घेऊन येतात आणि आपल्याला प्रेरित करतात की तुम्ही ह्या ह्युमन बॉडीच्या थ्रू ह्या जगामध्ये हे प्युअर स्पिरिच्युअल विजडम, स्पिरिच्युअल एनर्जी तुम्ही फ्लो करा. तुम्ही स्वतःच आणि तुमच्यासोबत कनेक्टेड लोकांची हिलिंग करा. ओके. त्याच्याही खाली मग एंजेल्स म्हणून आहेत. आता हे जे एंजेल्स आहे ना, हे खूप अलग अलग प्रकारचे आणि अलग अलग त्यांचे हे लेवल्स आहेत. खूप सारे आहेत हे एंजेल्स.
हे ऍक्च्युली मेसेंजर आहे, म्हणजे धावत राहतात. हे डाकिया आहेत. डाकिया म्हणजे इकडलं पत्र तिकडे, तिकडलं पत्र इकडे. हे भागदौडवाले आहेत आणि यांची संख्या हजारोच्या संख्येने आहे. हजारोच्या संख्येने, लाखाच्या संख्येने आहे. आता ह्या एंजेल्सला आपल्या लँग्वेजमध्ये या स्पोर्ट्समॅन आहेत हे सगळे. आणि मागे बघा, मी देवांच्या वेळेस एक शब्द वापरला होता, डाकिनी. आपण ह्या डाकिनी वर्डला निगेटिव्हली घेतलेलं आहे. ते निगेटिव्हली नाही आहे, ते डाकियाची पत्नी आहे डाकिनी. एका मास्तरची बायको कोण होते आपोआप? मास्तरीन बाई. तशासारखं ते डाकियाची बायको डाकिनी असते. डाका, डाका हा देवांच्या लेवलचा एक क्षेत्र आहे. तो डाक आहे, डाकिया. तिबेटमध्ये त्याला डाका म्हणतात. त्या डाकाचं काय काम आहे? पत्र इकडलं तिकडे घेऊन जाणे. मेसेंजर ऑफ गॉड. आणि त्यांचंच लेडीज स्वरूप त्याला डाकिनी म्हणतात. शब्दाचे अपभ्रंश होत गेले आणि लोकांनी काहीतरी भलतच त्याचा अर्थ काढला. ऍक्च्युली शब्द खूप चांगला आहे. नारद मुनी, यस, मेसेंजर ऑफ गॉड. हे अशीच बिईंग आहे. आपली इंडियन कल्चर इतकं डेव्हलप आहे की प्रत्येक व्यक्तीला नाव, त्याची स्टोरी, सगळं काही आपल्याकडे माहित आहे. फॉरेन कल्चर त्या लेवलवर नाही गेलं आणि मोठ्या मोठ्या शब्दात काही वर्णन केलं, पण जे केलं ना ते एक्झॅक्टली मॅच करते आपल्या स्क्रिप्चर सोबत किंवा आपल्या सिस्टम मध्ये असलेल्या सगळ्या तत्वासोबत. प्रॉब्लेम हा आहे की आपण कधी अलाइनमेंट मध्ये आलोच नाही. प्रत्येक गोष्टीला देव समजलो आणि कळलंच नाही की प्रत्येक वेळेस पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीला हाक मारलं तर मुख्यमंत्रीच काम करते असं नाही, त्याचं सिस्टम काम करते. तो नाही येत काम करण्यासाठी, पीएम नाही येत काम करण्यासाठी, त्याचं सिस्टम काम करते. आणि एंड मध्ये, एंड ऑफ द सिस्टम कोण आहे? कार्यकर्ता. तो कार्यकर्ता आपल्याशी कनेक्ट होते, आपल्या घरी एक कागद घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या तुमची चिठ्ठी, ह्या या शाळेमध्ये ह्या या भाग क्रमांकामध्ये तुमचं नाव आहे, वोटिंग वोट करा. तो कार्यकर्ता शेवटचा आपल्यापाशी येते. तो प्रधानमंत्री नाही येत वोट करा म्हणण्यासाठी. तो ऑर्डर तिथून देते, आपल्यापर्यंत सर्व्हिस पोहोचून जाते. तशाच प्रकारचा आहे, अलमायटी ऑर्डर करते, लास्ट मोमेंट मध्ये आणून देणारे हे एंजल्स आहे, देवदूत आहे. त्याला तुम्ही काहीही समजा, रिद्धी सिद्धी समजा, शक्ती समजा, जे वाटते ते तुम्ही म्हणू शकता. कृपा म्हणा, तुमचे पितृ म्हणा, तुमचे कुळातले देव म्हणा, कोणी ना कोणीतरी कनेक्टेड आहे जे आपली मदत करत आहेत. आता ह्या एंजल्स मध्ये त्याची खाली आणखी एक लेवल आहे, त्याला फेरी म्हटलं जाते. त्या फेरी म्हणजे कोण येते? बटरफ्लाय, हनी बी, ड्रॅगन फ्लाय. ज्या फेरी, असं म्हटलं जाते एंजल्स मध्ये बॉडी ह्या बोटाच्या पेक्षा मोठी नाही आहे, इतके छोट्या छोट्या. आणि या आहेत, रियालिटीमध्ये आहेत, एकदम लहान लहान, इतकं छोट्या छोट्या एंजल्स असतात. असं म्हटलं जाते, हे बघा इथे मी योगेश सरांची स्क्रीन हे करतो तुमच्यासाठी. त्यांच्या स्क्रीनवर बघा, गवताचे पाते आहे, त्याच्यावर डो बिंदू आहे. असं म्हटलं जाते, म्हणजे मला हे सांगितलं गेलं की तुम्हाला जर एंजेल्सचं डायरेक्ट एनर्जी पाहिजे असेल तर तुम्ही वॉकवर निघा आणि दवबिंदू असलेल्या गवतावर पाय ठेवून थोडा वेळ उभे राहा आणि एंजेल्सला म्हणा की आय वॉन्ट एनर्जी. आणि बघा तुमची बॉडी चार्ज होणं सुरू होऊन जाईल.
तर त्यांचं असं म्हणणं आहे की बॉडीतली गरमी ते थंडपणा ओढून घेते, त्यामुळे आपण शांत होतो. ही गोष्ट भलेही ऍज अ थर्मोडायनेमिकच्या नुसार बरोबर असेल, पण गवताच्या पातीवर असलेला प्रत्येक दवबिंदूच्या आतमध्ये हजारो एंजेल्स राहतात. इतकं एंजेलिक वर्ल्ड सूक्ष्म आहे. एका गवताच्या पातीवर असलेल्या दवबिंदूमध्ये, त्या एका ड्रॉप मध्ये हजारो एंजेल्स राहतात. इतकं सूक्ष्म एंजेल्सचं काय आहे, जग आहे असं म्हणू आपण. आणि जे बघू शकतात ना, त्यांची नजर खरोखर त्या जागेवर जाऊन त्या इव्हन त्या सिंगल ड्रॉप मध्ये सुद्धा ते एंजेल्सचं प्रेझेन्स फील करत आहे. असे किती सारे लोक आहेत जे एंजेल्स रिअलमध्ये कनेक्ट झाले, आणि जेव्हा त्यांना गवताच्या पातीवर सुद्धा एंजेल्स दिसणं सुरू झाले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता गवतावर पाय ठेवण्या अगोदर पहिले एंजेल्सचं माफी मागतो की डिअर एंजेल्स, प्लीज माफ करा, तुम्ही तर सूक्ष्म आहे, माझी मदत करा, आणि मग आम्ही पाय ठेवतो. हे कोणते लोक म्हणताय? हे फॉरेनचे लोक म्हणत आहे. आपलं इंडियन कल्चर काय म्हणते? उठल्याबरोबर जमिनीला नमस्कार करा, ह्या भूदेवीची माफी मागा की बाबा मी तुझ्या आता अंगावर पाय ठेवत आहो, मला माफ कर, पण मला शक्तीची गरज आहे, स्ट्रेंथ स्टॅबिलिटीची गरज आहे, त्यासाठी मला तू आशीर्वाद दे. सेम कन्सेप्ट आपल्या लोकांनी अगोदरच तो नोटीस केला, नोट डाऊन केला, त्याच्यानुसार ते स्ट्रक्चर बनलं. हेच एंजेल्स एलिमेंटल एंजेल्स म्हणून सुद्धा काम करतात. फायर, अर्थ, वॉटर, काय राहिलं, एअर, आणि स्पेस तर समजा अनंत आहे. तर ह्या एंजेल्सला 4 मेन वॉच टावर एंजेल्स असं पण म्हटलं जाते. वॉच टावर एंजेल्स हे आहे त्यांचं एक क्षेत्र आहे. एलिमेंटल एंजेल्स आहे. आपल्यामध्ये सेम एलिमेंटल गॉड आहे. अग्निदेव, वायुदेव, जलदेवता, भूदेवता, अंतरिक्ष देवता, आपल्याकडे तर टॉपमोस्ट व्हेरायटी आहे. त्याच्याही खाली जसं मी म्हटलं, गवताच्या पातीवर सुद्धा एंजेल्स आहेत, म्हणजे त्या एलिमेंटल एंजेल्सचं रूपांतरण मग प्लांट, नेचर एंजेल्स मध्ये झालं. प्रत्येक झाडामध्ये, तुमच्या घरी छोटस रोपटं जरी असेल ना, ते सुद्धा एंजेलिक एनर्जी घेऊन आहेत. खूप लोकांना असा अनुभव येऊ शकते की जेव्हा जेव्हा मी त्या आपल्या घरातल्या छोट्याशा गार्डन मध्ये जातो, त्या झाडांच्या जवळ येतो, सडनली मला खूप फ्रेश फील होते. काहीतरी अलगच चेतना आहे त्या झाडांमध्ये जी माझ्याशी कनेक्ट होते. म्हणजे तुम्ही त्या नेचर एंजेल्स मध्ये प्लांट एंजेल्स सोबत कनेक्ट झालेले आहात. हा, तुळशी. असंच नाही तुळशीमुळे आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन येते, काहीतरी देवशक्ती तुळशीच्या अवतीभोवती फिरत आहे. आता त्याला तुम्ही तुळशी माता म्हणा, का तुम्ही एंजेल्स म्हणा, असेल कोणीतरी. आपण तर प्रत्येकाला देव आणि देवीच म्हणतो. असंच अॅनिमल एंजेल्स आहेत. त्यांच्या संपर्कात आपण गेलो, ऑटोमॅटिकली त्या शक्ती आपल्या जीवनात काम करतात. हरिण आहे, गाय आहे, कुत्रा आहे, काही हमिंग बर्ड्स आहेत. हे काहीतरी डिवाइन एनर्जी घेऊन चालत आहे, आणि यांच्या रूपात सुद्धा एंजेल्स आपल्याशी संपर्क साधतात. त्याला अॅनिमल एंजेल्स मध्ये, अॅनिमल किंगडमचे एंजेल्स, अॅनिमल एंजेल्स नाही म्हणून आपण त्याला, अॅनिमल किंगडम आहे. जसं आपलं मनुष्याचं किंगडम आहे, तसंच अॅनिमल्सचं सुद्धा किंगडम आहे, प्लांटचं सुद्धा किंगडम आहे. त्याच्यामध्ये पण स्तर चालतात, जे यांचं दृष्टी उघडलेली आहे ते सगळं बघू शकतात.
आणि त्याच्याही खाली, ह्या अॅनिमल्सच्या खाली छोटे छोटे हे किडे मुंगे जे म्हणतो ना आपण, ते सुद्धा, त्याच्यामध्ये पण खूप सारे असे फॉर्म्स आहेत जे डिवाइन आहेत. ते सुद्धा आपल्याला एंजेल्सच्या रूपात मदत करतात. आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्मता आता आपण बोललोच, गवताच्या पातीवर असलेले एक दवबिंदू सुद्धा हजारो एंजेल्सची एनर्जी कॅरी करते. विचार करा, आपण सुरुवात कुठून केली? टॉप मोस्ट पासून आलो कुठपर्यंत? गवताच्या पातीवर असलेल्या एका दवबिंदू पर्यंत. म्हणजे साध्या भाषेत तुम्ही एंजेल्स हा शब्द पण विसरून जा, तुम्ही देवी देवता हा शब्द पण विसरून जा. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की असं सूक्ष्म जगत आहे, असे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या मदतीसाठी 24 आवर रेडी आहे. तुम्ही कोणाशी कनेक्ट करता हा तुमचा विषय. काहीच कनेक्शन स्थापित नसेल तर जाऊन साधं गवतावर हात ठेवून या आणि म्हणा की प्लीज मला मदत कर. मुद्दा काय आहे? मदत कर हा शब्द वापरणे. माझी मदत कर. जसं हे अॅनिमल्स ह्या नेचर लेवलवर एंजेल्स आहेत, तसे ह्युमन फॉर्म मध्ये सुद्धा काही एंजेल्स आहेत. काही एंजेल्सला आपण असं म्हणू फॉलन एंजेल्स म्हणतात. फॉलन एंजेल्स म्हणजे ते अगोदर काहीतरी होते, एंजेलिक रियाल मध्ये होते, काहीतरी त्यांची चूक झाली असेल किंवा काही असेल, मे बी त्यांचं त्यांच्या हिशोबाने. तर ते एंजेल्स त्यांनी या पृथ्वीवर जन्म घेतला त्या एंजेलिक एनर्जीला, त्या पॉवर्सला सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी. आणि ते इतके ट्रिमेंडस आणि इतके पॉवरफुल सोल आहेत, त्यांच्या नजरेने लोक हील होतात, त्यांचा स्पर्श मात्र केल्याने हील होते. आता त्या दिवशी एक पॉडकास्ट आला कोणाचा तरी फॉरेनच्या व्यक्तीचा, मागच्या 50 वर्षापासून तो व्यक्ती लोकांना ठीक करता फक्त टच करून बॉडीला. आता मला एका जणाची क्लिप आली, तो व्यक्ती डोळे बंद करूनच आहे, हजारो लोक समोर बसले असतात, फक्त डोळे बंद, त्याचे डोळे उघडत नाही. समोरचा व्यक्ती प्रश्न विचारते तो भडाभडा उत्तर देते. त्याचं म्हणणं आहे, मी डोळे बंद केल्यानंतर मी तुमचं सगळं बघू शकतो जे तुमच्याशी कनेक्टेड आहे. याला अर्थ एंजेल्स हे नाव दिलेलं आहे. काही लोक पृथ्वीवर असताना त्यांची स्वतःची चेतना एवढी डेव्हलप करतात, ते एंजेल्स सोबत कनेक्ट होतात आणि मग एंजेलिक मिशन त्यांच्या थ्रू रन करते. अशाच प्रकारे ते फायनल वर्डिंग आहे अर्थ एंजेल. आपल्यासोबत दोन प्रकारचे एंजेल्स कनेक्टेड आहेत, एक स्पिरिट गाईड, दुसरं गार्डियन एंजेल. सध्या पुरतं आपण जेवढे लोक आहे, खूप मोठ्या एंजेल्सवर फोकस नाही जरी केलं ना, तर या दोघांवर फोकस करा. एक स्पिरिट गाईड हे असं तत्व आहे जे आपल्या ह्या अस्तित्वात जेव्हापासून आपण आलो, आपलं सोल जेव्हापासून इथे एक्झिस्ट करत आहे, तेव्हापासून एक स्पिरिट गाईड तुमच्याशी अलाइन करून दिलेला आहे, जो तुमच्या मुक्तीच्या शेवटच्या टाइम पर्यंत तुमच्या सोबत राहील. आणि याला तुमच्या जन्मोजन्मीचं नॉलेज आहे, जन्मोजन्मीचं नॉलेज आहे. तो प्रत्येक जन्मात आपल्या सोबत असते. त्याला म्हटलं जाते स्पिरिट गाईड. त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? मेरे अंदर की आवाज. की मी काहीतरी डोळे बंद केले आणि विचार केला की मी हे काम करू की नाही करू, आणि अजून एक आवाज आला की नाही, थोडा वेळ थांब. कोण होतं हे बोलणार? तर ह्या एंजेलिक सिस्टम मध्ये त्याला असं म्हटलं जातं की ही स्पिरिट गाईड होते. ती तुमच्याशी बोलतात, तुमची मदत करतात सदैव. तुम्ही त्यांना काहीही विचारा, त्यांच्याजवळ सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही त्यांना फील करण्या इतके, अनुभव करण्या इतपत तुमची कॉन्शियसनेस डेव्हलप झाली की नाही झाली. ओके. आणि दुसरे कोण आहे? गार्डियन एंजेल्स. गार्डियन एंजेल्स असे जीव आहे जे तुमचा जन्म झाल्याबरोबर तुमच्यासोबत अलाइन होते, असाइन होते. प्रत्येक जन्मात नवीन गार्डियन एंजेल्स दोन असे आहे, एक आहे सपोर्टिव्ह,
एक आहे प्रोटेक्टिव्ह. त्याला बघणाऱ्यांनी एक मेल फिगर, एक फिमेल फिगर बघितलं, म्हणजे एक आहे सॉफ्ट नेचरचा, एक आहे हार्ड नेचरचा, एक आहे थोडासा उग्र, एक आहे थोडासा शांत. हे दोन्हीही गार्डियन एंजल्स सदैव आपल्या सोबत आहेत, ऑल टाइम आपल्या सोबत आहे. नेहमी ते आपल्याला मदत करतात आणि क्लोज आहे. जितकं जवळ आपलं कोणीच नाही तितकं ते आपल्या जवळ आहेत. म्हणून आजपासून तुम्ही जितकेही लोक ह्या एंजल्स सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहे, ते तुम्हाला असं वाटतं की एंजल्सनी हळूहळू आपल्यासोबत आपलं त्यांच्याशी किंवा त्यांचं तुमच्याशी संबंध स्थापित झाले पाहिजे, तर सगळ्यात अगोदर तुमच्या प्रेयरमध्ये स्पिरिट गाईड आणि गार्डियन एंजल्स ह्या दोघांना तुम्ही काय करा, इन्व्हाइट करा, इन्व्होक करा. गार्डियन एंजल्स आणि स्पिरिट गाईडचे मेडिटेशन करा. हळूहळू मी रेडी करेल. हे प्रत्येक प्रकारचं मेडिटेशन आपलं रेडी होईल आणि दर शनिवारी अलग 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 टॉपिकचे मेडिटेशन आपल्याला करायला मिळेल. ठीक आहे. आज आपलं जे नॉर्मल मेडिटेशन आहे, कॉमन मेडिटेशन, एंजल्स ब्लेसिंग, आपण ते करू सध्या. जवळपास मला असं वाटतं की मी टोटल इन्फॉर्मेशन देऊन दिली आज एंजल्सच्या बद्दल. सगळे एकदम शॉर्ट, सूक्ष्म स्तरावरच्या एंजल्स पासून तर हायर लेवलच्या एंजल्स पर्यंत. आणि हो, गार्डियन एंजल्सचं आणखी एक तुमच्याशी कनेक्शन सांगतो. आपल्या इथे कुळदेवता, कुळदेवी आहे. संबंध कसा स्थापित होत आहे, जन्म झाल्याबरोबर ते दोन एंजल्स तुम्हाला असाइन होते. इकडे व्यक्तीचा जन्म झाल्याबरोबर कुळदेवता, कुळदेवी आपल्या जीवनामध्ये असाइन होतात ऑटोमॅटिकली. आणि ही दोघच आहे, लक्षात घ्या, हे तीन नाही आहे. कुळदेव, कुळदेवी सुद्धा दोनच आहे. एक मेल फिगर, एक फिमेल फिगर, एक प्रोटेक्टिव्ह, एक सपोर्टिव्ह. काही तुम्हाला कनेक्शन समजून राहिलं याचं? फॉरेन कल्चर काही वेगळं नाही, सेम आहे सगळं. त्यांचे वर्ड्स अलग आहे, आपले वर्ड्स अलग आहे. पण मे बी आपण कुठेतरी चुकलो, कुठेतरी आपलं कनेक्शन डिस्टर्ब झालं. ज्याही वे मध्ये आपलं कनेक्शन स्थापित हो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कनेक्शन स्थापित करा. ज्या दिवशी ची चेतना डेव्हलप होईल ना, तर तुम्हाला सगळं स्पष्ट दिसणं सुरू होऊन जाईल. कशाला काय म्हटलं जाते, कोण मदत करते, कोण नाही करत, कोण आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे, नाही करत आहे. तुमची मर्जी, तुम्ही देव माना नका मानू, करा नका करू, ऑलवेज हे सगळेजण तुमची मदत करण्यासाठी रेडीच आहे. तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू. पण जेव्हा आपण यांची मदत घेतो तेव्हा एक गोष्ट निश्चित होते की माझी स्वतःची चेतना डेव्हलप होते, एक्सपांड होते. हे तर 100% पक्का आहे. मदत तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही त्यांची इच्छा करा नका करू, त्यांना बोलवा नका बोलू, देवाची पूजा करा नका करू, सगळ्यांचं लाईफ बरोबर जसं चालायचं तसं चालत आहे. पण जर आपण यांच्याशी कनेक्ट झालो, देवांशी कनेक्ट होत आहे, गुरु सोबत कनेक्ट होत आहे, त्या एंजल सोबत कनेक्ट होत आहे, तर आपल्या चेतनेमध्ये, मनुष्य चेतनेमध्ये डेव्हलपमेंट सुरू होते. आणि हीच डेव्हलपमेंट मग आपल्याला आणखी हायर लेवलवर घेऊन जाते. ओके. सिस्टम आहे, सूर्य आहे, सूर्य आपलं काम बरोबर करून राहिला, त्याला शिकवायची गरज नाही. तुम्ही कनेक्ट करा नका करू, सूर्याला माना नाही तर नका मानू, त्याचं काम तो बरोबर करते. पण जर आपण सूर्यासोबत कनेक्ट होत आहोत, आता आपल्याला सन एनर्जी सोबत आपलं ह्युमन कॉन्शियसनेस जेव्हा मर्ज होईल, तेव्हा तुम्हाला सन कॉन्शियसनेस काय असते हे सुद्धा कळेल. सूर्याची चेतना काय आहे, आणि तुम्ही सूर्याच्या चेतनेवर जाल, निश्चित तुमची चेतना हायर लेवलवर पोहोचलेली आहे. तुमची चेतना जर हायर लेवलवर पोहोचणार तर तुमचे काम सुद्धा हायर होईल. बोलणं, चालणं, वागणं, तुमचे विचार सगळं हायर डायमेन्शन मध्ये व्हायब्रेट करेल. मानणे न मानणे हा मुद्दा बनत नाही. तो देव करत नाही, तो एंजल्स मानत नाही, म्हणून त्याला का फायदा होते किंवा होत नाही. मी मानतो तरी मला का फायदा होते किंवा होत नाही,
हा मान्य न मानण्याचा विषय नाही. सगळेजण ऑथॉरिटीमध्ये काम करत आहे, रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये काम करत आहे. प्रत्येकाला आपलं आपलं काम दिलं आहे. सगळेजण आपले काम चोख बजावत आहे. विषय आपला आहे, आपल्याला कनेक्ट करायचं आहे की नाही. मान्य न मानण्यासाठी नाही. नाही तर असं नाही म्हणायचं की एनजेस तू असशील तर माझं हे काम करून दे. जसं आपण देवाला नवस करतो, हा गरज नाही. असे वाक्यच नाही वापरायचे. गुरुदेव तुम्ही असाल तर पहा, माझी मदत करा. नाही. त्यांच्या चेतनेसोबत कनेक्ट होऊन आपली चेतना डेव्हलप करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल की ह्या वर्ल्डली लाईफ पासून तुम्ही वर येऊन गेले आता. आणि तुमची पण चेतना आता अशी झाली, तुमच्याही मनामध्ये आता स्वतःसाठी, फॅमिलीसाठी आणि इतर लोकांसाठी मदत करण्याची भावना निर्माण होत आहे. का? कारण की आता ते करणारे तुम्ही नाही. तुमच्या थ्रू ते एंजल्स काम करण, किंवा ते देव काम करेल, किंवा तो तुमचा गुरु काम करेल. यू आर ओनली रेडी टू गिव्ह सर्व्हिस फॉर अदर्स. बस तर एवढं तुम्ही रेडी होणे आवश्यक आहे. रेडी होण्यासाठी तुमची चेतना डेव्हलप होणे आवश्यक आहे. चेतना डेव्हलप होण्यासाठी आपल्याला अशा ह्या टेक्निक्सद्वारे, अशा ह्या सिस्टमच्या सोबत कनेक्ट होणं आवश्यक आहे. जितकं जितकं आपण कनेक्ट होऊ, तितकी तितकी आपली डेव्हलपमेंट होईल, तितकं तितकं लाईफमध्ये चेंजेस येतील. प्रत्येक जीवनात व्यक्तीचं जे आपल्याला मिळालेलं मनुष्य जीवन आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक शास्त्रात म्हटलं आहे ना, खूप पुण्याची गरज असते जेव्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळते, आणि त्याला तुम्ही इझिली व्यर्थ करता. व्यर्थ होऊ देऊ नका. बिलकुल व्यर्थ नका होऊ देऊ. तुम्ही काही जगासाठी करा, नका करू, पण भावना जरूर करा. अति मोठ्या मोठ्या होप करू नका. अति जीवन बदलण्याची विचार करू नका. दादा तुम्ही तर डिमोटिवेट करत आहे आता. आमचे तर संकल्प आहे की 1,000 करोड कमवायचा आहे. थांबा बापा, मी नाही नाही म्हणत. माझं पहिलं उद्देश आहे की जीवन पहिले सुरळीत करा. इथं लफडे चालू आहे, नवरा बायकोचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, जॉब मध्ये बॉसचं आणि आपलं पटत नाही, कलिग सोबत पटत नाही, चिडचिड चालू आहे, तब्येत खराब आहे, शरीर साथ देऊन नाही राहिलं, पैसा येऊन नाही राहिला, काम धंदा चालून नाही राहिला, सोसायटीमध्ये मान नाही आहे, सन्मान नाही आहे. अरे पहिले हे तर ठीक करा. 1,000 करोड कमवून करान काय? आणि मग जेव्हा तुमची डेव्हलपमेंट होईल ना, जर तुम्ही त्या डिव्हाइन प्लॅनचा एक हिस्सा आहे, आणि भगवंतानं ठरवलं आहे की तुमच्या थ्रू 1,000 लोक पोट भरणार आहे, आपोआप तुम्हाला करोड रुपये भेटून जाईल. आणि सगळा करोड रुपया तुमचा सॅलरी वाटण्यातच जाईल. तुमच्यासाठी तेवढा मोजकाच पैसा उरण, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, जेवढं तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. बाकी तो करोडो हजारो करोड आहे ना, तो वाटण्यातच जाणार आहे. तो काही खिशात नाही राहणार आहे, बँकेत नाही राहणार आहे. जो या भ्रमात चालून राहिला असेल, जोही या भ्रमात चालून राहिला असेल ना, की हजारो करोडो कमाएंगे फिर लाईफ को एन्जॉय करेंगे, हा असं नसते राहत. तो पैसा वाटण्यात जाते. आपण साधा साधा विनोद सरच पाहा ना. अरे सगळ्यांना इतका पैसा वाटत आहे, तर त्या माणसाच्या खिशात तुम्हाला काय वाटते? बघ, दिवसाला करोड रुपये चालले असेल का? आणि चालली असेल तर खिशात चालले का? नाही, कंपनीत चालले आणि कंपनी वाटून राहिली. हे भ्रमातून निघून जा बाहेर. हजारो कमाएंगे, 100,000, 100 काय म्हणतो आपण, 100 करोड कमवू, 1,000 करोड कमवू, आहा, भेटन तेवढेच जेवढे तुमच्या कामाचे आहे. ते लायकी तर बनवा लागल. 1,000 करोड एकट्यासाठी येत नाही, त्या 1,000 करोड मध्ये हजारो लोकांचा हिस्सा असते. तुम्ही आज स्वतःच्या खिशातले 100 रुपये दुसऱ्याला द्यायची ताकद नाही आहे, हिंमत नाही आहे. आपण म्हणतो की आय एम अ व्हेरी लव्हिंग. शेजार त्याला प्रेम करून पहा. हा, शेजारच्या सोबत तर भांडण करा. नात्यात कोणीतरी आपल्याला टॉर्चर केलेलं आहे, त्याचं दिसलं की बाबा तळ पायातली मस्तकातच जाते आमच्या. त्याला प्रेम करून पहा थोडस, त्याच्याशी प्रेमाने बोला ना, ते नाही जमत. आणि स्वतःला काय म्हणायचं? आय एम अ डिवाइन, आय एम अ व्हेरी लव्हिंग, आय एम अ पीसफुल.
बरोबर. म्हणजे आपली सुरुवात इथून आहे. आज जर मी तुम्हाला असं एक टार्गेट दिलं ना, एक 50ची नोट घ्या, जॉबवर जाताना निघा आणि कुठंतरी असं चालत्या गाडीत असं खिशातून सोडून द्या. रस्त्यावर गाडी चालवता चालवता खिशातून सोडून द्या अशी. एक हिंमत नाही करणार कोणी 50ची 100ची नोट सोडून देण्यासाठी. हे मी दान केले. कसे दान केले? कोण उचललं माहित नाही, कुठं गेले माहित नाही, कुत्र्यानं खाल्ले, पाण्यात गेले, कचऱ्यात गेले, कुठं गेले माहित नाही. झाले ते दान झाले. हा, ते नाही करू आपण कधी. आणि आपला काय विचार आहे? करोडो कमाएंगे. किसके लिए? जेब में डालने के लिए? नाही, असं नसतं जमत. ती भावना, ती वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही हजारो करोडो मागण्याच्या काय आहे, लायकीचे आहे. ओके. एकदम मोठे मोठे स्वप्न नका पाहू. लाईफला पहिले बॅलन्स करा. तुमचा जो डिवाइन प्लॅन असेल तो तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या डिवाइन प्लॅन मध्ये जर 100 करोड लिहिले तर 100% भेटणार. लाख असेल तर लाख भेटन, करोड असेल तर करोड भेटन. काळजी नाही करायची की तुम्हाला किती भेटणार आहे. आणि त्या प्लॅन सोबत आपण अलाइन कसं व्हायचं ते आता चालू आहे आपलं कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये, तुम्हाला कळून जाईल. ओके. चला, आपला शनिवारचा दिवस आहे. शनिवार रविवार आपण थोडंसं एक्स्ट्रा टॉक घेतो, कारण की मला टॉपिक खूप सारे कव्हर करायचे आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण एंजेलिक मेडिटेशनला सुरुवात करू. रेडी? ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता. शांत बसा, स्थिर. मांडी सैल सोडा, कंबर सरळ करा, पाठीचा कणा ताठ. लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर द्या आणि रिलॅक्स करा. आणि आज फील करा. स्पेशली मी तुम्हाला सांगितलंय स्पिरिट गाईड, गार्डियन एंजेल्स आणि अनादर आर्क एंजेल्स, त्यांना फील करा. ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तुमच्या जवळच आहेत. रिक्वेस्ट करा, प्लीज माझी मदत करा, मला दर्शन द्या. जे कोणी माझ्या सोबत असतील, ज्या एंजेल्स माझ्या सोबत असतील, प्लीज माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी संपर्क स्थापित करा. आय एम रेडी फॉर युअर डिवाइन ब्लेसिंग्स. जे कोणी स्पिरिट गाईड अनंत जन्मापासून माझ्यासोबत कनेक्टेड आहेत, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज माझ्याशी संबंध स्थापित करा. मला दर्शन द्या, माझ्याशी बोला. मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मी रेडी आहे तुमच्या ब्लेसिंग्सला रिसीव्ह करण्यासाठी. डिवाइन मास्टर्स, डिवाइन बीइंग, दिव्य गुरु, जे ह्या एंजेलिक रियांसोबत कनेक्टेड आहेत, अशा सर्वांना मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जे कोणी माझ्या अवतीभोवती असाल, माझ्या चेतनेशी कनेक्टेड असाल, प्लीज माझी मदत करा. मला ह्या एंजेल्स सोबत संबंध स्थापित करायचा आहे. त्यामध्ये येणारे अडथळे, बाधा, दुविधा यांना दूर करा. माझ्या चेतनेला डेव्हलप करा. मला भीती वाटत आहे त्यांच्याशी कनेक्ट करताना. तुम्ही मला माझ्या आतमधली ही भीती दूर करून ह्या डिवाइन एंजेल्स सोबत जुळवा. त्यांच्यासोबत संबंध स्थापित करण्यात माझी मदत करा. लांब खोल श्वास घ्या. म्हणा, डिवाइन गार्डियन एंजेल्स, तुम्ही जे कोणी आहात, जे तुम्ही माझ्या अवतीभोवती माझ्या सोबत तुम्ही कनेक्टेड आहात, माझ्या जन्मापासून तुम्ही कनेक्टेड आहात, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि मला तुमच्याशी संबंध स्थापित करायचा आहे. मला तुमची मदतीची खूप आवश्यकता आहे. प्लीज मला दर्शन द्या, माझ्याशी बोला आणि मला तुमच्या डिवाइन उपस्थितीची
जाणीव करून द्या. स्पर्शाच्या रूपात, प्रकाशाच्या रूपात, दिव्य आवाजाच्या रूपात, काहीतरी इमेजेसच्या रूपात, काहीतरी संवेदना, फिलिंग्सच्या रूपात तुम्ही मला तुमचा आभास करून द्या. थंड गरम प्रतिक्रिया, ऊर्जा, सडन व्हायब्रेशन, डिव्हाइन सोबतचं तुमचं कनेक्शन माझ्या चेतनेला अपलिफ्ट करा हायर डायमेन्शन मध्ये. वेटलेस, बॉडीलेस हा अनुभव, आत्म्याचा प्रकाश, डिव्हाइन लाईट, डिव्हाइन साऊंड, डिव्हाइन पीस, लव अँड लाईट, हार्मोनी, सिंक्रोनायझेशन माझ्यामध्ये स्थापित करा. माझ्या चेतनेला हलका आणि हलका करा. माझ्या नॉलेजला डेव्हलप करा. माझ्या विजडमला डेव्हलप करा. माझ्या ज्या संवेदना आहेत त्यांना ऍक्टिव्ह करा. प्लीज, मला तुमची गरज आहे. माझ्याशी संबंध स्थापित करा. संबंध स्थापित होत असताना त्याची मला जाणीव होऊ द्या. आणि ती जाणीव होत असताना तुमच्या ब्लेसिंग्सला मी रिसीव्ह करू शकले पाहिजे अशी माझी चेतना डेव्हलप करा. त्यानंतर आर्क एंजेल्स आहेत, डिव्हाइन आर्क एंजेल्स, ऑल 15 archangels, known and unknown, all archangels. I invite you. प्लीज या, माझी मदत करा. जे कोणी आर्कएंजेल्स माझ्याशी कनेक्टेड असतील, माझ्या चेतनेशी कनेक्टेड असतील, आय इन्व्हाइट यू. प्लीज कम अँड ब्लेस मी. मला तुमची गरज आहे. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला तुमच्या शक्तीची गरज आहे. स्ट्रेंथ अँड करेजची गरज आहे. पीस आणि हार्मोनीची गरज आहे. लव्ह अँड लाईटची गरज आहे. तुमच्या डिव्हाइन पॉवर्सची गरज आहे. तुमच्या इंट्युशन आणि सायकिक ॲबिलिटीची गरज आहे. मला अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीची गरज आहे. मला हेल्थची गरज आहे. मला वेल्थची गरज आहे. मला हिलिंगची आवश्यकता आहे. शरीराची, मनाची, भावनांची आणि आत्म्याची हिलिंग झाली पाहिजे. अनंत जन्माचे माझे कर्म आहेत, त्याच्यातून मला मुक्तीची गरज आहे. मला प्रोटेक्शनची गरज आहे. डिव्हाइन शील्डची गरज आहे. प्लीज तुम्ही या, माझी मदत करा. आय एम रेडी फॉर रिसिव्हिंग युअर डिव्हाइन ब्लेसिंग्स. प्लीज कम अँड ब्लेस मी. डिव्हाइन अर्थ एंजेल्स, तुम्ही जे कोणी आहात, तुमची चेतना एंजेलिक रियांसोबत कनेक्टेड आहेत, अशा सगळ्या एंजेल्स सोबत कनेक्टेड डिव्हाइन बिईंग्सला, ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या दिव्य पुरुषांना मी इन्व्हाइट करतो. प्लीज, माझे जे कोणी गुरु असतील, माझे जे कोणी मास्टर आहेत, माझे जे कोणी मेंटर आहेत, जे कोणी टीचर आहेत, जे मला ह्या एंजेलिक रियांसोबत कनेक्ट करण्यात मदत करत आहेत, एंजेल्सची इन्फॉर्मेशन देत आहेत, एंजेल्सचं आभास करून देण्यात माझी मदत करत आहेत, मी सर्वांना इन्व्हाइट करतो. प्लीज या, माझी मदत करा. मला तुमच्या मदतीची फार आवश्यकता आहे. मला माझ्या जीवनामध्ये एका गाईडची, एका काउन्सिलरची, एका टीचरची खूप आवश्यकता आहे. माझ्या चेतनेशी जे कोणी कनेक्टेड असतील, प्लीज या, माझी मदत करा. मला आशीर्वाद द्या. आय एम रेडी फॉर रिसिव्हिंग युअर डिव्हाइन ब्लेसिंग्स. मला अशी शक्ती द्या की मी स्वतःलाही हील करू शकलो पाहिजे, मी इतरांना सुद्धा हील करू शकलो पाहिजे. माझे थॉट, माझी चेतना हायर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करा, जेणेकरून माझ्यासह माझा परिवार, माझे कलिग्स आणि माझ्यासोबत असलेले जे कोणी नवीन लोक माझ्याशी जुळत आहेत, प्रत्येकाची चेतना अपलिफ्ट झाली पाहिजे आणि प्रत्येकाची चेतना हायर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट झाली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विजडम आलं पाहिजे, डिव्हाइन नॉलेज आलं पाहिजे. ज्यांचे जे काही अडथळे असतील ते सॉल्व्ह झाले पाहिजे. ज्यांचं लग्न नाही होत आहे त्यांचं लग्न झालं पाहिजे. त्यांना राईट काइंड ऑफ पार्टनर त्यांच्या जीवनामध्ये आला पाहिजे. ज्यांना बिझनेसमध्ये पार्टनर हवा आहे त्यांना बिझनेसमध्ये पार्टनर मिळू द्या. ज्यांना वेल्थ पाहिजे त्यांना वेल्थ मिळू द्या. ज्यांना हेल्थ पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये हेल्थला घेऊन या, प्रॉस्पेरिटीला घेऊन या, अबंडन्सला घेऊन या.
ब्लेसिंग्स माझ्याद्वारे प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे. प्रत्येकाच्या रिलेशनशिपमध्ये प्रेम असलं पाहिजे, मधुरता असली पाहिजे, सुसंगतता असली पाहिजे. आई बाबा, भाऊ बहीण, बायको, नवरा, मुलं आणि ऑल रिलेटिव्ह एका प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधून असले पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला कटुपणा दूर झाला पाहिजे. माझ्याद्वारे ही दिव्य ऊर्जा सर्वांमध्ये प्रवाहित झाली पाहिजे. अनंत दुःखामध्ये पडलेले जे लोक आहेत, त्यांची चेतना त्या दुःखामधून आनंदाकडे परिवर्तित झाली पाहिजे. अशा प्रकारची ऊर्जा माझ्या बॉडीमधून प्रवाहित होऊ द्या. ज्यांना जॉब पाहिजे, ज्यांना बिझनेस पाहिजे, जॉबमध्ये प्रमोशन पाहिजे, बिझनेसमध्ये एक्सपान्शन पाहिजे, त्यांना ते सगळं मिळू द्या. माझ्याद्वारे ही ऊर्जा प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. मला निमित्त बनवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी. मरणाच्या दारावर पोहोचलेला व्यक्ती परिवर्तित झाला पाहिजे आणि इतर लोकांना सुद्धा जीवन जगण्याचं मूल्य शिकवू शकला पाहिजे. अशी ऊर्जा माझ्यामधून प्रवाहित करा. माझं रोम प्रतिरोम जगत कल्याणासाठी आहे आणि माझ्याद्वारे जगाचं कल्याणच झालं पाहिजे अशी ऊर्जा माझ्याद्वारे प्रवाहित करा. डिअर एंजल्स, I am ready and open for receiving your divine blessings. I am ready and open for receiving your divine blessings. I am ready and open for receiving your divine blessings. I am ready and accept my divine plan. I am ready and accept my divine journey. I am accept and ready for my divine work, divine purpose of life, and work on that. Please bless me, bless me, bless me. चला, कोणाला काही डिवाइन अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. माझा आवाज येत आहे? हो सर, येत आहे. हा, येस सर, शेअर करा. खरंच छान, एकदम मस्त डीप मेडिटेशन झालं. आणि आजचं मेडिटेशन मी म्हणजे अनुभवासाठी मी आज हे केलं, म्हणजे काय म्हणतो बा, लेटून गेलं. लेटून केलं, अच्छा. हा हा हा, म्हणजे बसून न करता लेटून केलं, म्हणजे एकदम रिलॅक्स फिलिंग मध्ये, नाही का. हा 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 हा, तर म्हणजे म्हटलं आज असं करून पाहतो मी. तर एकदम चांगलं, म्हणजे पीसफुल झालं सर, छान, व्यवस्थित, शांतपणे. आणि बढिया. सगळ्या एक एक म्हणजे गोष्टीवर सगळं एक 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 सगळं अनुभव म्हणजे येत 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 येत, म्हणजे ते टेक्निक मी वापरून पाहिली तर खूप मस्त, म्हणजे एकदम छान झाली. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. बाय. थँक्यू सर, थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मी असं झालं ना सध्या, आवाज नाही निघून आला अशा सारखा नाही शांत नाही, येत थंड. आहे, आवाज येत आहे. इतना सन्नाटा की वय पाहिजे. हा, एकदम असं वाटत आहे ना, तर शरीरात ताकद नाहीये, काही नाहीये, बस पडून आहे. हा हा, पडून आहे. चला, लॉट्स ऑफ नाही, ब्लेसिंग. नाही. आणखी कोणी? अरे प्लीज थोडासा तर कॅमेरा ओपन करत जा यार. एकही जण दिसत नाही, पहा बरं किती बेकार वाटते. स्क्रीन बघा बरं तुम्ही, मी एकटाच आहे फक्त. हम्म. ठीक आहे, असू द्या, बोला. गुड हा, मॉर्निंग सीमाताई दादा. बोला. गुड मॉर्निंग. अं, दादा, आज असं झालं ना, मला कालचं मेडिटेशन आपलं एवढं छान झालं, डीप मध्ये झोप लागून जाते आणि मग मला वापस 3:45लाच जाग येऊन गेली, 3:30 4:45. अच्छा. मग म्हटलं आता एवढं फ्रेश जाग आलीये तर आज बसूया थोडस, एक 5 हा मिनिट मी हा बहुतेक असं केलं. थोडासा झोपल्या झोपल्याही चालू होतं, नंतर उठूनही बसले आणि वापस झोपी गेले. मग जागच नाही आली मला.
तर क्लास तर साखर मिस झोप. झाला. जाग आली ॲक्चुअली 6:15ला. पण मला काय वाटलं आता मेडिटेशन तुम्ही लवकर स्टार्ट करता ना, मग मध्येच आपण जॉइन करणं म्हणजे डिस्टर्ब होते. म्हटलं असू दे. आणि आज मुलीलाही पाठवायचं होतं स्कूलमध्ये. तर पण मला ते राहवतच नव्हतं ना, करमतच नव्हतं बिलकुल. तर मी म्हटलं आता लास्टला टॉक चालू असेल, बघूया आपण ऐकूया सगळ्यांचं. म्हणून मी जॉइन हां. केलं आणि तुम्ही परत मेडिटेशन चालू केलं. मग बस पटापट 5 मिनिटात सगळं ठेवून दिलं. ती म्हणे, "मम्मी ओके. मला नाही जायचंय आज पण. हां, माझा हां. हात दुखत आहे." मग म्हटलं, "ओके. जाऊ दे एंजलची इच्छा आहे. मला मेडिटेशन करायचंय." बस आणि मी इतकं फास्ट बसून गेले ना त्या मेडिटेशनला आणि खूप छान वाटलं. इतकी थंडी आहे, ते बाजूला सगळे ब्लँकेट घेऊन झोपले. आणि मला एवढं गरम फील झालं परत इतकं डीपमध्ये गेले मी आज. इतकं लेट होऊनही म्हणजे माझं काहीच झालं नाही ना आज प्राणायाम वगैरे. पण हां. तरी इतकं आणि गरम झालं होतं ना, इतकं सुंदर वाटत होतं, की आजूबाजूला माझ्या मला स्पर्श नाही जाणवत, पण प्रेझेन्स बहुतेक असं काहीतरी असतं. आहे, आहे. आणि असेलच. हो, खूप छान वाटलं दादा. खूप छान. थँक लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. हे लास्टला मला असं वाटलं हां, माझ्यासाठी झालं. थँक यू. छान आहे. नाही आज असं झालं ना मला, मी जे आता शेवटी जे ब्लेसिंग्स दिल्या ना, मला एकदम अशी फिलिंग आली, की पायापासून पूर्ण ऊर्जा अशी निघून गेली. एकदम थंड पडून आहे मी. असं म्हणजे एकदम हलका झाला माणूस. अशासारखा. ठीक आहे. ब्लेस बरोबर. यू. आता लॉट्स ऑफ सेम ब्लेसिंग्स. तसंच वाटत आहे दादा. काहीच असं बॉडीत हे नसल्यासारखं सेन्सेशनच नाहीये काही. एकदम असं बरोबर. तुम्ही जेव्हा आराम आता करा सांगत म्हटलं. होते झोप. ना, मला असं होतंय काही जर आधी हां. गडबड नसेल तर मस्त आराम करा अर्धा 1 तास. ओके. झोपून जा चालेल. डबल. आज माझा तोच मूड होता दादा खरं म्हणजे. माझी हो का? पाठ वगैरे आज आणि त्यामुळेच मी ते झोपले आणि इतकी झोप लागली होती मला. ओके. थँक यू. ब्लेस यू. थँक यू. आणि रात्रीच्या मेडिटेशनमध्ये ना दादा असं हां. फार असं माहिती नाही कारण खूप मला डिस्टर्ब चालू होतं मध्ये-मध्ये यांचे आवाज, बोलणं वगैरे. तर ते असं कॉन्सन्ट्रेशन माझं झालंच नाही. पण जेव्हा झालं ना थोडंसं असं मला वाटलं, की हात दिसताय 2 कोणते तरी आणि ते हात माझ्या हातावरती काहीतरी ठेवून गेले व्हाईट असं छोटंसं माझ्या लेफ्ट वॉव! हँडमध्ये आणि मी ते घेतलं पण. बस असं बस एवढं आणि मेडिटेशन छान झालं नंतर-नंतर. ओके, ओके. पण बरोबर. फक्त थोडंसं डिस्टर्ब होत होते मी सारखी. ठीक. बाकी ठीक आहे. खूप छान वाटलं. येस. चालतंय. थँक ब्लेस यू. दादा. थँक लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक ओके. आणखी कोणी? ओके. मग सेशन क्लोज करू आता? गुड मॉर्निंग दादा. अच्छा. बोला. कोण आहेस? मी स्मिता बोलते दादा. अच्छा, स्मिता बोला. दादा, मला नाही माहिती काय झालं पण ना मला असं दिसलं की असं काहीतरी माहिती नाही दादा मला असं फ्लड आला होता पण 7-8 एंजल वाचवत होते सगळ्यांना असं दिसलं. वॉव! माहिती नाही पण ही अशी छान कुठली आहे. स्टोरी होती कशी आली छान आहे. माहिती नाही पण हे आपण जे फोटोज मध्ये बघतो ना सेम तसेच एंजल्स होते ते ओके. सगळ्यांची मदत करत होते. हे असं काहीतरी वेगळंच दिसलं मला पण माहिती नाही आता हे खरं असेल खोटं असेल कुठल्या लाईफचं असेल पास्ट लाईफचं तर असू अशी द्या. स्टोरी चालते. होती मला. वाचवलं ना मुद्दा महत्वाचा हा आहे. हो एंजल्सनी ते वाचवलं ना? सगळ्यांना वाचवत होते आणि सगळे त्यांना थँक्यू म्हणत होते. वॉव! छान आहे. ब्लेस यू. काहीतरी लॉट्स ऑफ वेगळा ब्लेसिंग्स. एक्सपिरियन्स होता दादा. थँक्यू. ब्लेस यू. बोला. संतोषी ताई बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान मेडिटेशन केलं दादा. स्टार्टिंगला तर असं जेव्हा आपण बसलो तेव्हा असं रडायला असं नेमकं त्या पॉइंटला असं वाटलं की ते असं मुंग्या आल्यासारखं असं थोडंसं काहीतरी असं चालल्यासारखं असं नाही का हं, हं, हं. तसं जाणवत होतं. आणि सुरुवातीला माहिती नाही असं खूप असं आधीच असं डीप केल्यासारखं तुम्ही काय बोलत आहे ते असं म्हटलं नव्हतं जात. मनातल्या मनातच सुरू होतं. पण हं, हं. स्टार्टिंगलाच असं डीप मध्ये गेल्यासारखं वाटलं आणि नंतर मग कसं रेग्युलर मग तुम्ही जे बोलत होते ते सुरू होतं सर्व छान.
आणि मग जेव्हा हा आपण एंजल्सला बोलवलो ना, तेव्हा मग असं छान असं मस्तपैकी बर्ड्सचा आवाज आला. वा आणि आणि परत मग तो आवाज नाही आला. परत मग मी मेडिटेशन मध्ये होते आणि जेव्हा लास्ट मध्ये तुम्ही ब्लेसिंग देत होते, हम्म. तेव्हा परत एकदा एक बर्ड असं वाटलं की माझ्या गॅलरीमधून असं जस्ट तो चिव 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 करत होता. लास्ट मध्ये जेव्हा तुम्ही ओके ब्लेसिंग देत होते तेव्हा. हा आणि हा असं छानसं राईट साईडला असं छान थंड हवा अशी पायाला अशी थंड हवेची झुळूक म्हणतो ना आपण, हा हा त्याप्रमाणे एक फील झालं. हम्म. मग छान आहे. आज एवढंच एवढंच झालं. एवढंच नाही, खूप काही पण आहे. छान होतं पण. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू ऑल. थँक्यू पनी. झालं. चला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मोरे सर. गुड मॉर्निंग. सेशन मध्ये क्वालिटी तयार होली सर आता. हा? छान आहे. हा? जे 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 रिट्रीट जे आपण रिट्रीटला विसरू चाललं, ते रिट्रीटचे जे इंडिकेटर आहेत सर्व इंडिकेटर इन्व्हॉल्व्ह होत चालले लाईफ मध्ये, नाही का आता हळूहळू. हा हा प्रत्येक रिट्रीट महत्वाचं असतं याच्यामध्ये, नाही का. हा खरी गोष्ट आहे. तुम्ही जे याच्यावर फोकस केलं ते खूप चांगलं आहे. सर्वकडे आपण पाठ फिरवली सर्वकडे, नाही का. सर्वच गोष्टीकडे पाठ फिरवलेली आहे. त्याचं रिव्हिजन म्हणून हा परिपाठ चांगला आहे. बरोबर. थँक्यू सर. मी म्हणलं जे ब्लेस यू सर. ज्याच्याकडे जास्त चपला असतात, नाही का, ते घर श्रीमंत हा असते. ते मी याच्यामुळे टाकलं होतं बाबा, ज्याच्याकडे जास्त माणुसकी आहे, ज्याच्याकडे जास्त माणुसकी आहे त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात ना. त्याच्यामुळे ते बरोबर उदाहरण दिलं होतं बरोबर. मी. हा हा मंदिराचं ठिकाण जास्त चपला असतात. एखादा राजकीय नेता असतात त्याच्याकडे जास्त बरोबर. चपला असतात. बाळासाहेब ठाकरे म्हणा, एखादं कोण हा हा मोठमोठे जे नेते असतात त्याच्याकडे जास्त चपला असतात. ते पहिले श्रीमंत झालेले असतात. त्या उद्देशाने मी चपलाचं उदाहरण दिलेलं आहे. ते बरोबर बरोबर. मनाची श्रीमंत महत्वाची असते, बाकी कशी श्रीमंत महत्वाची नसते. खरंय. ज्याच्या घर मनात श्रीमंत आहे तो सर्व क्षेत्रात श्रीमंत असतो तो, असं आहे ना. बरोबर. थँक्यू सर. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. क्वालिटी सेशन होत चाललंय. थँक्यू. सर, सर्वांना शुभेच्छा. शुभेच्छा. गुड हा, मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज सुरुवातीपासूनच खूप डीप मेडिटेशन झाल्याने मी खूप आतमध्ये गेली आणि सर्व आधीपासूनच ते प्रकाशाची मग राधाकृष्णाची मूर्तीने ते गाय वगैरे राहते आपली इकडे तिकडे करत होती. त्याच्यानंतर मग ते असं ओडिसाला वगैरे ते नाही का जगन्नाथाचं जास्त हा रूप हा मोठे हा हा लावलेलं हा ते वगैरे दिसलं. अशी अर्धीच मूर्ती राहते ती. आणि हा मग त्याच्यानंतर त्याच मूर्तीनं मग मला नाही का असं केक राहते ना चॉकलेटी कलरच्या, हम्म. तर ते चालत आहे मला. च- चा- ते चालत आहे चारला. मग हा आणखी मग काय म्हणतात खूप खूप मग ते रासक्रीडा नाही म्हणतात, पण हे पिवळ्या कलरच्या घागरा घातलेल्या आणि त्याच्यावर असे लाल लाल आपल्याला असतं ना ठिपके असे असे खूप हा सारे गोल गोल त्या गोपीच समजा आहेत. पण तिथे मग तो त्यांच्या पायाखाली तो गोपालकृष्ण फिरत आहे, त्यांच्या पायाच्या भोवताल भोवताल फिरत आहे असं वगैरे. म्हणजे खूप खूप ते असं नाही घरचे पण सर आपले म्हणजे झोपा थोड्या वेळ. आज मला झोपावंच वाटत होतं. कोण सरांनी बोललं? पण परमिशन दिली. अच्छा ते तुम्हा असं म्हणजे पण काय म्हणतात त्याला हा खूप डीप मेडिटेशन झालं. आणि सुरुवातीला दोन आपले पक्षी असे आपले चिवचिव करत गेले. आमच्या बाजूला झाड आहे खिडकीच्या मागे. हा आपल्याला असं वाटते, पण मग एकदाच होते आणि मग पुन्हा ते सांग नका. कधी कधी मध्ये मध्ये मेडिटेशनच्या वेळीच ते म्हणजे आपल्या खिडकी जवळून चिवचिव करत गेलेले असा आवाज येते मध्ये मध्ये
कधी कधी. तर ठीक खूप ठीक असं जोरदार मेडिटेशन झालं. म्हणजे सांगायचे म्हणजे मला सुरुवातीला खूप कनेक्ट होती ना. मग आता त्या दिवशी तब्येत बिघडली ना म्हटलं का तर हो तर कटिंग केलं त्याच्यानंतर. तर 8 दिवस झाले तर मला असं फ्रेश वाटतही नव्हतं ना. ते असं मी किती प्रयत्न करेन तरी मला काही असं ते डिवाइन दिसत नव्हते, जे माझी गायत्री माता की हम्म. गुरुदेव. पण आणखी पुन्हा पूर्ववत जागेवर आली आणि ते जसं खूप पांढरा प्रकाश आणि पूर्ण हे तर ते आधी दिसत होते तसं न. हो, खूप असं खूप शांत शांत वाटत आहे. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू छान आहे. सर्वांना. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लीनाताई काही बोलायचं? आज तुम्ही खूप दिवसानंतर जॉईन झाले रेग्युलर मध्ये आता. हो दादा. 2026ला इच्छा आहे की आता रेग्युलर मध्ये करते सगळं. बरं. सांगायचं असं की रात्री खूप गाढ झोप लागली आणि बरोबर 5:30 वाजले. हं. तर मी गाढ झोपेत होते पण म्हणजे आजकाल मेडिटेशनला हा उठवतो मला. 5:30ला एकदम रडायला लागला. मला काहीच माहिती नाही. अरे वा. मग हे म्हणतात अरे हा रडत आहे. अरे म्हटलं यांनी मला हा मेडिटेशनला हा उठवलं. आणि बरोबर आता मेडिटेशन होतपर्यंत हा अगदी जागा, आम्ही दोघेही हा जागे आणि छान ऐकतो. आणि आता मग मेडिटेशन झालं की छान परत झोपी जातो. तर म्हणजे वा. याचंच असं असते की याला करायचं असतं असं नाही का. तर त्याच्यासोबत मी पण तसंच ऐकते. वाटत म्हणजे आहे. कॉन्सन्ट्रेशननी बसत नाही. डोळे बंद करून हालचाल सुरू हा असते, पण आम्ही दोघं पण करतो. चालेल चालेल. आवाज आला ना कानात तरी सफिशियंट आहे. हो आपोआप ती सबकॉन्शियस मध्ये प्रोग्रामिंग होऊन राहिली. हो ब्लेसिंग तर मिळूनच राहिलेले आहे. हो. थँक्यू ब्लेस दादा. यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू थँक्यू ब्लेस यू. थँक्यू वाव. थँक्यू. ए डुडू बघ. हा बघ, ए म्हटल्याबरोबर नाव त्याचे काय ठेवलं डोळे आपण? बघ. दादा गर्ग. गर्ग गर्ग है ना? हा गर्ग. ए गर्ग. गर्ग कुठे बघतो रे? छान आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ हा. ब्लेसिंग. थँक्यू लॉट्स दादा. ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. ब्लेस यू. थँक्यू. छान. साक्षीताई. प्रणालीताई, तुम्हाला काही बोलायचं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल गुड ऑफ यू. मॉर्निंग. छान झालं मेडिटेशन. पण रात्री माझं असं होतं की ते मी म्हणजे असू दे असू दे. झोप येत आहे रात्री फक्त. सकाळचं काही मेडिटेशन होत छान नाही. होते. काही होत नाही. कुठे तेच असते. माहित नाही, सुरुवातीला असते मी म्हणजे बसली असते तिथे. चालते. आपण मेडिटेशन मध्ये असतो ना, ती जी झोप आहे ना ती नॉर्मल नसते ना, ते आपल्याला कुठेतरी अंदर डेव्हलप मध्ये घेऊन जाते. डीप मध्ये रोज घेऊनच जाते. ते आपलं काम बरोबर करते. रोज रात्रीच्या मेडिटेशनला ऍक्च्युली ते होतं. मला नाही माहित होऊ मी दे, होऊ दे. जागते. थकवा असते इतकं सकाळपासून उठणे, दिवसभर काम करणे, काही प्रॉब्लेम नाही. हा. पण जसं मेडिटेशन झालं ना तर थोडंसं माइंड अवेक राहते. जसं 11 वाजले हा तुमचा आवाज चालू असताना असं एकदम सायलेंट होतं. जी चेतना हा आहे ती डीप मध्ये मग अजून जागी होते. जागी तुमच्या होते. होत आहे काहीतरी प्रोग्रामिंग होऊन राहिली आतमध्ये. असू दे. हम्म. छान आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ओके, चला ठीक आहे. सगळ्यांना खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. हम्म. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू.